आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. तुम्ही बाकीच्या सबबी त्याला सांगता, अनेक गोष्टी ज्या बायबलमध्ये नाही त्याला तुम्ही महत्व देता, परंतु या गोष्टीला महत्व दिलं जात नाही. कोणत्या गोष्टीला? ख्रिस्ताचं वचन. काय ख्रिस्ताचं वचन आहे? येशू ख्रिस्त वयाच्या 30व्या वर्षी तो पाण्याखाली गेला, पाण्यातनं वर आला, त्यानं वचन पूर्ण केलं. पण अजून सुद्धा ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना पाण्यात बुडण्याचा अनुभवच नाहीये. मग त्यांनी काय केलं? ऑप्शन सेकंडरी, म्हणजे वचनाला दुय्यम स्थान, पण ताऱ्याला प्रथम स्थान, कॅरलला प्रथम स्थान, त्यांनी नाचण्या गाजण्याला आणि त्यांनी वरातीला प्रथम स्थान, नाही का? मिरवणूक पण काढतात. चला नाही, पण जगाला कळलं पाहिजे आमचा इशू, जगाला द्या खड्ड्यात घाला. तुम्हाला कळलं का सांगू द्या आधी. तुम्हाला जर इशू कळला असता तर पहिले तुम्ही पाण्याखाली गेला असता. शुभवर्तमान लोकाला नंतर, शुभवर्तमानाची पद्धत आहे, प्रोसेस आहे. प्रथम यहुदियात, मग शमृणात आणि मग जगाच्या शेवटापर्यंत. प्रथम कुठं? यहुदा म्हणजे तुमचं घर. तुमच्या घरातल्या लोकांना पहिले शुभवर्तमान, मग शेजाऱ्याला, मग जगाला. आम्ही काय करतो? जगाला ज्ञान सांगतो आणि घराला आमच्या ज्ञान सांगायचं विसरून जातो. आम्ही नाही, सोलापूरला कळलं पाहिजे ख्रिस्त जन्मला. सोलापूरला सोडा, पहिले आपल्याला कळू द्या. शुभवर्तमान बाहेर तेव्हा जातं ज्या घरामध्ये लोक बदलले जातात, चर्चमध्ये लोक बदलले जातात. लोक बदलण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला बदलावं लागतं. आम्ही जगाला नंतर बदलणार आहोत. जेव्हा मी बदलेल ना, माझं रूपांतर पाहिल्यावरती लोक बदलणार आहेत. बायबल वाचून कोणी बदलणार नाही, ट्रॅक्स वाचून कोणी बदलणार नाही. बदलण्याची प्रोसेस तुमच्यापासून आहे. तुम्ही बदला, तुमच्या परिवारातल्या लोकांना बदला, मग तुम्ही जगाला आपोआप प्रभू बदलणार आहे. शेजाऱ्याला यहुद्यामध्ये मग नेणार आहे, मग जगाच्या खानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून देवाचं वचन तुमच्या परिवारामध्ये असलं तर तुमचा परिवार बदलणार आहे, तुमच्या घरामध्ये त्याचा जन्म होणार आहे. वचनाला महत्व असलं पाहिजे. प्रभूचं वचन ऐकणं, प्रभूचं वचन सांगणं, प्रभूचं वचन वाचणं. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, प्रभूचं वचन वाचता, याचा अर्थ ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये झालेला आहे. तुम्ही देवाचं वचन वाचतच नाही, त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याला महत्वच तुम्ही दिलेलं नाही. तुमचं बायबल जाऊन कुठं तरी आणि त्या रॅकवरती पडलेले, धूळ खात पडलेले, तुमचं बायबल तुमच्याकडे नाही, याचा अर्थ तुम्हाला देवाच्या वचनाचं महत्व नाही. लक्षात घ्या, जर ख्रिस्ताचा जन्म व्हायला पाहिजे तर बेथलेहेम आम्हाला बनलं पाहिजे, भाकरीचं घर बनलं पाहिजे. जेवढं वचन तुम्हाला ग्रहण करता येईल, साठवता येईल, ऐकता येईल, तेवढं वचन तुम्ही ऐका, वाचा आणि एकमेकाला बोलून दाखवा. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्याचं महत्व त्याने सांगितलं. या संदेशाची वचनं वाचणारा, ऐकणारा आणि पाळणारा तो धन्य. शेवटचं पुस्तक प्रगटीकरणाचं, ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधानं बोलतं. पहिल्या आगमनासंबंधानं तेच बोललं गेलं जे दुसऱ्या आगमनासंबंधानं. पहिल्या आगमनामध्ये म्हटलं तो बेथलेम मध्ये जन्मेल, दुसऱ्या आगमनामध्ये पण तेच त्यानं सांगितलं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. या संदेशाचे शब्द वाचणारा, ऐकणारा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा तो धन्य. पहा, मी लवकर येत आहे. इथं म्हणतो लवकर येत आहे. लवकर येताना म्हटलं मी बेथलेम मध्ये येणार आहे. लक्षात घ्या, पुष्कळ लोक नरकामध्ये जाण्याचं कारण काय असणार माहिती का? ते चर्चला येत नाही म्हणून नरकात नाही जाणार, आणि ते चर्चला येतात म्हणून पण स्वर्गामध्ये जाणार नाही. पुष्कळांची फसगत होणार आहे, कारण त्यांच्याकडे देवाचं वचन नसणार आहे. शास्त्रात सांगितलं, अज्ञानामुळे माझे लोक नाशापाय. वचन नाही तर तुम्हाला कसं समजणार आहे ख्रिस्ताचं आगमन? तुम्हाला काही लोक म्हणतील तुम्हाला ख्रिस्त येथे आहे, काही म्हणतील तेथे आहेत, आणि लोक त्या ख्रिस्ताच्या मागे धावणार आहेत. का? तर त्यांच्याकडे वचन नाही. ख्रिस्ताला ओळखणारच नाहीये ते, त्याला ते समजणं हाच ख्रिस्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे वचन बेथलेम आहे तर तुमच्याकडे देवाचं वचन आहे, भाकरीचं घर आहे. ख्रिस्ताचा जन्म भाकरीच्या घरामध्ये असणार आहे. अजून वचन वाचा त्याच्यामध्ये, कुठं जन्म असणार तेच वचन वाचा. हे बेथलेम एफ्राता यहुद्यांच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे,
अल्प. दुसरी गोष्ट, बेथलेम या संबंधानं तो म्हटला की कोणामध्ये जन्म होणार आहे? ज्यांची गणना नगण्य आहे. अल्पगणना. अल्पगणना म्हणजे काय माहिती का? कधी कधी मी स्वतःला जास्त मोठं करण्याचा प्रयत्न करतो, तिथं ख्रिस्ताचा जन्मच माझ्यामध्ये होत नाही. नगण्य केलं पाहिजे का? मी घटला जावा आणि तो मोठा व्हावा. जेव्हा मी माझ्या अस्तित्वासाठी झटतो, जेव्हा मला मी मोठं करण्याचा प्रयत्न करतो, जगामध्ये वावरत असताना इतकं नम्र बना, इतकं लीन बना, इतकं स्वतःला घटवा की ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे. ख्रिस्ताचा जन्म होण्यासाठी तो नम्र लोकांना शोधत आहे. अल्प लोकांना, अल्प लोक ज्यांची गणनाच होऊ शकत नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांमध्ये नगण्य असाल किंवा तुमची दखल घेणारे कोणी लोक नसतील, तुम्हाला ओळखणारे कोणी लोक नसतील, किंवा तुम्हाला तुच्छ मानणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतील, वाईट वाटून घेऊ नका. जर तुमची गणना नगण्य आहे, पण ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये होण्यासाठी त्याला इंटरेस्ट आहे. कोणाला इंटरेस्ट आहे? येशूला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून जेव्हा जगामध्ये तुम्ही जगता बिलिव्हर्स, विश्वासणारे म्हणून, त्यास कधी सुद्धा मोठेपणासाठी धडपडू नका. जिथं माणूस मोठा बनतो तिथं देव त्यांच्यामध्ये कधी जन्म घेत नाही. एका माणसाला ख्रिस्त त्याच्यामध्ये असल्याचं चिन्हच काय? तो स्वतःची गणना. आता पौल म्हणतो, मी स्वतःला ख्रिस्तासाठी केर आणि कचरा समजत आहे. इतकं नगण्य. तो जगाच्या गोष्टी मला केर कचरा आहे. मी सुद्धा जगाला केर कचरा केलं. त्यानं स्वतःचं अस्तित्व नाकारलं. अस्तित्व नाकारा. कधी सुद्धा स्वतःला मोठं करू नका. जेव्हा तुम्ही मोठं होता त्यास ख्रिस्त आपोआप तुमच्यातनं बाहेर जातो. तो नाही तुमच्यामध्ये वास करू शकत. तो अशी जागा शोधतो. म्हणून त्यानं गायीच्या गोट्यात जन्म घेण्यासाठी जागा शोधली. ऐका बरं का, तो देवाचा पुत्र आहे. देवानं त्याच्यासाठी सगळ्यात मोठी जागा शोधली असती. मोशेला त्यानं फारोच्या घरामध्ये पाठवलं. मोशेचा जन्म झाल्याबरोबर असं लिहिलं, त्याला पाण्यात सोडल्यावर फारोची कन्या आली आणि मोशेला आपल्याकडे घेऊन गेली. नीट आहे का? हा मोशे कोण आहे? देवानं सांगितलं होतं, तुमच्या 450 वर्षाचा बंदिवास उलटून मी तुमच्यासाठी एक व्यक्ती पाठवेल आणि तो तुम्हाला मिस्रातनं बाहेर काढेल. तो मोशे आहे. आता मोशे हा ख्रिस्ताचा दुसरं दर्शक आहे, पण तो ख्रिस्त नाही. पण त्याच्यासाठी त्यांनी प्रोव्हिजन काय केली? फारोचा राजवाडा. मग येशूसाठी सुद्धा त्यानं फारोचा राजवाडा प्रोव्हिजन करू शकला असता, पण त्याला तो करायचा नव्हता. का? मोशे ख्रिस्त ज्या जगामध्ये येणारे देव, त्यास त्याला दाखवायचं होतं. देव कोणत्या माणसाच्या घरी जन्माला येतो? जो मनुष्य स्वतःला नम्र करतो त्याच्याच घरी येशू जन्माला येतो. जे मोठे होणारे लोक त्यांच्या घरी येशू कधी जन्म घेऊ शकत नाही. नगण्य बना, साधारण बना. मान अपमान या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. तुमचा अहंकार बाजूला ठेवा. मीपणा जाऊ द्या बाजूला. स्वतःला मोठं करू नका. मला काय आवडतं, माझ्या आवडीनिवडी याचा विचार करणारे लोक ख्रिस्ताचा जन्म हरवून बसलेले आहेत. अजून ते म्हणतात आम्ही पाहतो, तो आम्हाला दिसत नाही. अजून पण दिसत नाही. अजून पण दिसत नाही लोकांना. लोक चर्चला नाताळ साजरा करण्यासाठी जातील, परंतु त्यांच्यामधला मान अपमान, रूढी परंपरा, त्यांच्यामधलं स्वतःचं महत्व कमी झालेलं नाही. मग कसा काय ख्रिस्त त्यांच्यामध्ये असणार आहे? कुठं आहे ख्रिस्ताचा जन्म? अल्प नगण्य असणाऱ्या त्या बेथलेम मध्ये असणारे नगण्य बना. कमी करा स्वतःला. लोक तुच्छ मानतात, मानू द्या. लोक तुमची किंमत करत नाही, करू द्या. त्यांना जसं तुमच्याशी वागायचंय, जसं वर्तन करायचं तसं वर्तन करू द्या. ना त्यांच्या चांगल्या बोलण्यानं आणि भाळून जाऊ नका, आणि ना त्यांच्या वाईट बोलण्यानं पण दुःखी होऊ नका. हे लोक आहेत, ते बोलणार आहे तुम्हाला. लोक बोलतात म्हणून माझं मन कष्टी होणं, याला काही ख्रिस्ताचा जन्म म्हणत नाही. अहो, ज्यानं ख्रिस्ताला मिळवलं तो म्हटलं, माझ्या नावामुळे लोक तुमची निंदा करतील. मग ते 5:12 वाचा बरं. 5 अध्याय 12 वचन. माझ्या विरुद्ध लोक तुमची निंदा करतील व लबाडीने छळ करतील, लबाडीने बोलतील. तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा. काय करा तेव्हा? आनंद करा. कुणामुळे बोलतील?
काय वाचा परत माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा म्हणजे तुम्ही म्हणता ख्रिस्ता तुझा जन्म कुठं होते माझ्यामध्ये, आणि तो म्हणतो तुझ्यामध्ये जन्म झाला, माझ्यामध्ये जन्म झाला की मी तुझ्यामध्ये आलो की लोक तुझं काय करतील, काय करतील, निंदा व छळ करतील. आम्ही तर म्हणतो येशू येऊ ना, आणि निंदा तर नकोय आम्हाला. निंदा केली की आमचं डोकं फिरतं, लबाडीने बोललं की आमचं डोकं फिरतं. मग कुठे आहे येशूचा जन्म सांगा बरं. आता आम्ही येशू येशू म्हणतो, येशू आ मेरे दिल में समा, नाही गाणं आलाप देऊन देऊन तू एवढा भारी आलाप देऊन इकडून तिकडून फिरून सगळं वर्ल्ड हॉस्पिटल पालतं घालून येतो तो आलाप. हा मेरे दिल में समा. अरे मी तुझ्या अंतकरणात सामवायला तयार आहे, निंदेला तू तयार आहेस का? लबाडी लोक तुझ्याशी बोलले त्याच्यासाठी तू हे सगळं झाल्यावर तुम्ही तर नाही करू द्या माझी निंदा. अरे पण रिॲक्शन काय रिॲक्शन आहे? आनंद करा. काय करावं? आनंद करा. उल्हास करा. काय करा? उल्हास करा. अजून काय करा? कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ. तुमची निंदा केली, तुमच्याविषयी लबाडीने बोललं तर बिर्याणीची पार्टी ठेवा, उपकार स्तुती करा का तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय हो? स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी लोक नावं ठेवतात, निंदा करतात ना, तर तुम्हाला मेरिट सर्टिफिकेट मिळतं. हालेलुया. तुमची डिग्री तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही पार्टी करता ना. इथं म्हटलं आनंद हा शब्द वापरून मग काय म्हटलं? उल्हास करा. उदळ्या पुत्र घरी आल्यावर त्याच्या बापानं मोठा उल्हासाचा सोहळा साजरा केला. ख्रिस्ताला स्वीकारणं, नम्र होणं, नगण्य होणं, मानसिक तयारी करणं. लोक माझ्याविषयी वाईट बोलतील हे गृहीत धरून चाललं. मी मानसिक तयारी करून ठेवलेली आहे. लोक मला बोलणार आहेत. चांगलं बोलल्यावर थोडासा मला डाऊट येतो, दाल में कुछ काला है. आणि वाईट बोलल्यावर मला कळतं की हे देवाच्या वचनात दिलं, आता मी बरोबर चाललेलो आहे, हे वचनात आहे. समजा लोक माझ्याविषयी चांगलंच बोलायला लागले ना, मग समजायचं मी कुठंतरी गडबड केली जीवनामध्ये. लोकांना तुमच्या जीवनाविषयी, तुमच्या धार्मिकतेविषयी, तुमच्या चांगुलपणाविषयी शंका येणं साहजिक आहे. त्याने ख्रिस्तावर सुद्धा शंका घेतली, तो बलजबूल. मग येशूविषयी शंका घेतली, तुमच्याविषयी घेतच नाहीत. असं कसं लॉजिक लावाल तुम्ही? लोकांनी तुम चांगलंच बोललं पाहिजे. येशूला स्वीकारणं म्हणजे नगण्य होणं. येशूला स्वीकारणं म्हणजे लोकांनी तुम्हाला वाईट बोलणं. वाईट बोलण्यासाठी वाईट करू नका बरं का, परत ते पण सांगणं गरजेचं. नाही तर मग मला कोण वाईट म्हणत नाही, काहीतरी वाईटच करतो, तसलं पण नाही. येशू आला की लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाही. आणि लक्षात घ्या, कदाचित लोक तुम्हाला तोंडावर चांगलं बोलतील. निंदा म्हणजे काय हो? पाठी तोंडाने. आम्ही तोंडावर बोल, तुझं डेअरिंग असेल तर तोंडावर बोल ना, मग कसं थोबाड फोडतो. हे काय ख्रिस्त असल्याचं चिन्ह नाही. येशू तुमच्यामध्ये असला, एका गालात मारला, बंडी मागितली. बोलायला काय पोपट्यासारखं बोलताय तो? गाल तर करून दाखवा ना. तुम्ही तर गाल शोधता. येशूला स्वीकारणं हे सगळं स्वीकारणं. म्हणून म्हटलं वचन नम्र करणं, कमी करणं, नगण्य करणं, स्वतःला तुच्छ लेखणं, अपमानित होणं. अपमान कोणी केला, कसा केला याच्याविषयी विचार करत बसण्यापेक्षा तो काय म्हटला? उल्हास करा. काय करा? उल्हास करा. आनंद करा, उल्हास करा. चर्च मध्ये नाचा. हालेलुया. अपमान झाला म्हणून नाचायचं बंद करू नका. हालेलुया. कोणाला बघा, लक्षात ठेवा, ख्रिस्ताला स्वीकारल्याबरोबर हे सगळं निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह आम्ही वागत असतो. निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह. लोकांचं काम आहे तुमच्यातल्या उणिवा, तुमच्यातल्या चुका, तुमच्यातले दोष दाखवू द्या त्यांना. बरं, हे चुका दोष तुम्हाला दाखवल्यावर तुम्ही परिपूर्ण होत असता. परिपूर्ण होण्यासाठी आहे, तुम्ही परफेक्ट होण्यासाठी. काही तुमच्यामध्ये चुका आहे, कोणी परफेक्ट होणार आहे तुम्ही. मग शाळेमध्ये पण तुम्ही चुकलं तिथं फुली मारतात का नाही? का तुम्ही म्हणता नाही फुली नाही मारायची? चुकल्यावर फुली मारणार, तिथं फुली मारणार कोणतरी. नाही, तिथं चुकलंय, ठीक आहे, दुरुस्त करतो. आता तर तिथं रेड मार्कने लिहिलं जातं. जरा ह्याचा होमवर्क नीट करून घ्या. शाळेमध्ये एवढी प्रोसेस आलेली आहे.
जेव्हा लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात ना, तुम्हाला अजून स्वतःला करेक्ट करण्याची संधी. त्यांच्याकडे त्या नजरेने बघू नका की त्यांनी माझे दोष काढले. उलट इकडं त्यांनी दोष काढले. तुम्हाला ती ह्याची परीक्षा असते बघा, मायनस पॉइंट. कुठली एमपीएससीची कुठली असते? एमपीएससीचीच ना. म्हणजे एक उत्तर चुकीचं लिहिलं की मायनस पॉइंट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्याविषयी कोणीतरी बोलतं ना, त्यावेळेस ते तुम्हाला मायनस नाही करत, त्यांचा पॉइंट मायनस होतो. कोणाचं दोष दाखवणाऱ्यांचा पॉइंट मायनस आणि तुमचं काय वाढ. प्लस. कारण काय म्हटलं? स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. हा वाचा बरं. स्वर्गात आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात हा. तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कुणाचे? ज्याची तुमचे नाही. कुणाचे? ज्याची निंदा व ज्याची निंदा व छळ होईल. ज्याची निंदानी छळ होईल. मन लक्षात ठेवा, कोणी निंदा करताना तर त्याच्या गळ्यात मिठी मारा. थँक्यू. अरे तू तर माझं नाव अगदी स्वर्गात वरच्या लेवलला घेऊन गेलास. हालेलुया. खर अजून गॉड ब्लेस यू. येशूचा जन्म माझ्यात झाला. हालेलुया. हाय तुला माझा विषय पाहिजे का? अजून एक तुला मुद्दा देऊ का? हा घे मुद्दा. अरे तुझा दिवस निघून जाईल डिस्कस 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 करत करत तुमचं आयुष्य निघून जाईल आणि माझं आयुष्य बहरत जाईल का? हालेलुया. ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. हे पॉझिटिव्ह लाईफ आहे. याच्यामध्ये प्रतिफळ आहे तुम्हाला. येशू तुमच्यामध्ये असल्याचं ते चिन्ह आहे. तुम्ही स्वतःला नम्र केलेले. पुढे वाचा. हा त्याच वचनामध्ये आनंद करा, नाही. उल्हास. मिखा. हे हा. बेथलेमा, हं. बेथलेम एफ्राता, हं. यहुद्याच्या हजारामध्ये हं. तुझी गणना तुझी गणना अल्प आहे. अल्प आहे. तरी तुझ्यामधून तुझ्यामधून एक जण निघेल, एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. हा. आता बेथलेम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं तो नगण्य ठिकाणामध्ये, म्हणजे स्वतःला कमी महत्व देणाऱ्या लोकांमध्ये, जे स्वतःला अगदी काहीच महत्व देत नाही, प्रभूला महत्व देतात, वचनाला महत्व देतात. कोणी चांगलं बोला, कोणी वाईट बोला, वाईट बोलणाऱ्यांच्या वाटेला पण जात नाही आणि त्यांच्याकडे काही रिॲक्शन पण देत नाही. असे लोक यांच्यामध्ये ख्रिस्त आहे. कधी खरं खोटं करायला जाऊ नका. तुम्ही काय बोलला, मी काय बोललोय, हालेलुया. नाही जायचं ते. आणि काय मजा नसते त्याच्यामध्ये. आणि न्याय करणारे ते फार मोठे कोण, सुप्रीम कोर्टाचे काय त्यांचं नाव आहे, काय जज, चंद्रचूड का काय, चंद्रचूड, चंद्रचूड, सुप्रीम कोर्टचे कोणतरी जज, ते जस्टिस, चीफ जस्टिस, असे काही चीफ जस्टिस आपल्याकडे नाहीये. सगळं घेऊन बसणारे फाईल, हा असं आहे तसं नाही. कशाला? आमचा सगळ्यात मोठा न्यायाधीश तिथं बसलाय, जो आम्हाला स्वर्गामध्ये घेणार आहे. हालेलुया. त्याच्यासमोर आम्हाला जायचं आहे देश. आणि पृथ्वी तलावर सगळे लोक सामान्य आहेत. सामान्य लोकांचं वैशिष्ट्य, ते लोक एकमेकांमधले दोष शोधतात. मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य, येशू म्हणतो जा इथून पुढे पाप करू नकोस. हालेलुया. सामान्य लोक दगड घेऊन आले मारायला. येशूने म्हटलं तुला कोणी दगड मारला नाही का? तो म्हटला नाही, जा इथून पुढे पाप करू नकोस. ही बायबल मधली मिस्ट्री समजून घ्या, रहस्य समजून घ्या. मोठं होण्यासाठी लहान होणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू नका. काही कुणाला बोलायचे बोलू द्या, तुमच्यामध्ये ख्रिस्त राहावा. येशू त्याच लोकांमध्ये राहतो, त्याचा जन्म त्यांच्यामध्ये होतो. जे ख्रिस्ताचा जन्म स्वीकारतात त्याच्यावर निंदा, अपमान, छळ सगळं काही सहन करतात, त्या लोकांमध्ये ख्रिस्त आहे. त्याच्यानंतर म्हटलं एफ्राता, 5 वचन परत, गणना 5:2. मिखा 5:2. हे बेथलेम एफ्राता, हा. यहुद्याच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे. तुझी गणना अल्प आहे. तरी तुझ्यामधून एक जण निघेल. तुझ्यामधून एक जण निघेल. कुठून निघणार आहे? बेथलेम मधनं निघणार आहे. कुठून निघणार आहे? जो नगण्य आहे, ज्याची गणना कोण करत नाही, अशा लोकांमध्ये तो निघणार आहे. कोणातनं निघणार आहे? एफ्रातामधनं निघणार आहे. एफ्रात या शब्दाचा अर्थ काय? फलद्रूप जीवन. कोणामध्ये? येशूचा जन्म होणार आहे. जे फळ देणारे लोक आहेत. फळ नाही माझ्या जीवनामध्ये, मग ख्रिस्त कसा येणार आहे?
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. आणि म्हणून म्हटलं माझ्यातलं ते फलदायी जीवन. आता कोणतं फलदायी जीवन? पहा कसं असते, जर तुम्ही बघितलं ना येशूचा जन्म आणि आमचं व्यक्तिगत जीवन, व्यक्तिगत जीवनामध्ये तो म्हटलं तुम्हाला तुम्ही एकदम अल्प व्हायला पाहिजे, नगण्य व्हायला पाहिजे. आता नगण्य होण्यासाठी, अल्प होण्यासाठी तो म्हणतो माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील, छळ करतील, लबाडीने वाईट बोलतील. आणि खाली तो काय म्हणतो, आता तुला फळ द्यायला पाहिजे. काय सिक्वेन्स आहे बघा. इथं म्हटला माझ्या नावामुळं तुम्हाला लोक लबाडीनं वाईट बोलतील, निंदा करतील, छळ करतील. आता छळ केल्यावर तो मत्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही आनंदानं उड्या मारा, आनंद करा, उल्हास करा. म्हणजे काय, तो फळ द्या. एफ्राईम म्हणजे एफ्रात म्हणजे फलद्रूप होणं, एफ्रात म्हणजे फलदायी जीवन. आता एफ्रात म्हणजे फलदायी जीवन. मग फलदायी जीवन कधी? ज्या वेळेस नकारात्मक परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला फळ द्यावं लागतं. हालेलुया. कोणामध्ये जन्म येत ख्रिस्ताचा होतो, जे नकारात्मक परिस्थितीमध्ये फळ देतात. कोणतं फळ? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. कोणतं फळ? कोणतं फळ? अच्छा, पहिलंच कोणतं आहे? गणना सॉरी प्रीत. आत्म्याच्या द्वारे गलती करायचं पत्र. हा, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ हा? प्रीती. कोणतं फळ हो? प्रीती. म्हणजे जेव्हा तुमची निंदा होती तर तुम्ही कुणावर प्रीती करायची? कुणावर? बोला हो तुम्ही पटपट. निंदा करणाऱ्या. फळ कुणाला द्यायचं? जे तुमच्यावर प्रीती करतात, जे तुम्हाला बिर्याणी देतात त्यांना नाही द्यायचं. जे निंदा करतात त्यांना बिर्याणी द्या. कुणाला बिर्याणी द्यायची? जे निंदा करतात. म्हणजे त्यांना कळल मला बिर्याणी का आली. फळ कुणाला द्यायचं? हे बायबल आहे. या बायबलमध्ये हे सगळं उलटा खेळ आहे. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही आत्मिक आहात ना. आत्मिक आहात मग तुम्ही देहाच्या अधीन नाही. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे ना. ख्रिस्त तुमच्यामध्ये ओळखायचं कसं? प्रेज द लॉर्डच कळतं. कुणाला करता, कुणाला टाळता, कोण व्यक्ती तुम्हाला आवडतो, कोण व्यक्ती तुम्हाला आवडत नाही. येशू असल्यावर देवानं जगावर एवढी प्रीती कोणावर प्रीती केली? जगावर. म्हणजे सगळ्या जगावर तुम्हाला प्रेम करावं लागणार आहे. हालेलुया. प्रीती ठराविक लोकांवर थोडी करता येते, सगळ्या जगावर, युनिव्हर्सल. त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं शत्रूवर सुद्धा प्रीती कर. कोणावर? शत्रूवर. ख्रिस्त तुमच्यामध्ये. येशूला पण विचारलं देवाची व्याख्या काय? देव प्रीती आहे, सांगून टाकलं. मग कोणाला प्रीती करायची? जे तुमच्याविषयी लबाडीने बोलतील, वाईट बोलतील, निंदा करतील, छळ करतात. अजून काय करतील? छळ करतात. छळ पण व्हायला पाहिजे. छळ तर लांबच राहिला. 2 शब्द जर बोलले की आमची तळपायाच्या का मस्तकाला जाऊन धन 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 पेटतो नाही का, इतकी मोठी आग लागते. आणि शास्त्र काय सांगतं? शत्रूवर सुद्धा प्रेम करलं. कुणावर? शत्रूवर सुद्धा प्रेम करावं लागतं. येशूचा जन्म झाला तर ओळखायचं. ते काय ओळखायचं? प्रेम भरपूर आतमध्ये ठासून ठासून भरलंय. हलवलं की प्रेम पडलं पाहिजे. हालेलुया. काय बोलायचं बोला. हा, अजून काय? चला गळ्यात गळा घाल. अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा. येशू म्हणतो जर तुम्ही माझे शिष्य आहात तर तुमची एकमेकावर प्रबोधन घेणारे शिष्य नाही. मग कोण शिष्य आहे? बाप्तिस्मा करणारे पण नाही. बाप्तिस्मा करता, बाप्तिस्मा झाला, प्रबोधन घेता. आता तो म्हणतो त्याच्यानंतर मी तुमच्यामध्ये आल्याबरोबर तुमच्यामध्ये प्रीती येते. ख्रिस्ताचा जन्म कुठं? एफ्रात म्हणजे फलदायी जीवन. फळ असलं पाहिजे, प्रीतीचं फळ. प्रीती तुमचं ध्येय असू द्या असं म्हटलंय. मिशन काय तुमचं माहिती का? प्रीती. स्वर्ग नंतर बर का. पहिलं मिशन तुमचं पृथ्वी तलावर काय? प्रीती. हे तुमचं मिशन आहे, लक्षात ठेवा. आणि प्रीतीला डिव्हाइड पण करू नका. प्रीती डिव्हिजन नसती प्रीतीमध्ये. जेव्हा प्रीतीमध्ये डिव्हिजन येते त्यास ख्रिस्त त्याच्यातनं निघून जातो. म्हणून येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर स्वर्गात जाण्याच्या अगोदरचा पहिला प्रश्न पेत्राला होता, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? आणि त्याने उत्तर काय दिलं? होय प्रभू. त्यास तो काय म्हटलं माहिती का? माझी कोकरे चार. कोकरे कधीच मेंढपाळाच्या मागे चालत नाही. ते त्यांच्याच मार्गाने कुठं पाहिजे तिकडे जातात, त्याला कोकरं म्हणतात. मेंढर नाही. माझी मेंढर
माझी वाणी ऐकतात. तो म्हटलं मेंढरं चार, मेंढरं पाळ, पण कोकरं नुसती चार. म्हणजे कोकरं माग येऊ दे, नाही तर कुठं गाव भटकू दे, चार, सगळ्याला चार. त्यांनी आले तर उत्तम, पण तुझं काम त्यांना चार नाही. म्हणून तो म्हटला प्रीती आहे ना, मग कोकरा असू दे, मेंढरा असू दे, तुझ्या बाजूची असू दे, तुझ्यापासून दूर जाणारे असू दे, पण सगळ्यांवरती प्रीती करणारं तुझं काम असलं पाहिजे. मग ख्रिस्ताचा जन्म तिथं आहे. येशूचा जन्म म्हणजे सरसकट सगळ्यावरती प्रेम करणं, चांगल्यावरती करणं, तुमच्याविषयी चांगलं बोलणाऱ्यांवरती करणं, तुमची निंदा करणाऱ्यांवरती करणं, तुम्हाला पसंत करणारे, तुम्हाला नापसंत करणारे, तुमच्याविषयी त्यांच्यामध्ये आदर असू द्या, तुमच्याविषयी अनादर असू द्या, सगळ्यांवरती तुम्ही प्रेम करा. का? कारण ख्रिस्तानं ते तुम्हाला शिकवले. कोणी? ख्रिस्तानं. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आला तर प्रेम आलंच पाहिजे. हो, तर अजून फळ वाचा बरं. एवढी फळ तर नाही सांगता येणार, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात वाचू. हा, प्रीती, प्रीती, आनंद. अजून कुठलं? आनंद. आता येशूच्या जन्माच्या वेळेचं काय शुभवर्तमान? जगाला झालेला मोठा आनंद. बोला बरं जोरात. मोठा आनंद. म्हणजे येशू आला तर काय यायला पाहिजे? आनंद. येशू आला तर काय यायला पाहिजे? आनंद. आणि आनंद चेहऱ्यावर दिसतो. नाव आनंद असतं, पण तोंड फुगलेलं असतं. असे पण आनंद मी बघितले. त्यांना बघितलं की सगळे दुःखी होऊन जातात. ते जीवनातला घरातला आनंद घालवण्याचं काम करतात. लक्षात ठेवा. पण काही लोक, शास्त्रामध्ये जे लिहिले तितकं सुंदर आहे ना, प्रेषित लोक, जेव्हा या प्रेषित लोकांना बाकीचे लोक बघत होते ना, तर त्यांना एवढा आनंद व्हायचा की ते म्हणायचे, अरे जगाला हलवणारे लोक आलेले आहेत. आणि तुम्हाला आनंद का करायचा माहिती का? इतकं मोठं वरदान प्रभूनं तुम्हाला दिलंय की तुमच्यामधला ख्रिस्त तुमच्यामध्ये असल्या कारणानं तुम्ही जगाला हलवणारे लोक आहात. हालेलुया. काही नसलं तरी आनंद भरपूर असू द्या. आमेन. अजून एक गोष्ट तुम्हाला, जर तुमच्यामध्ये आनंद आहे तर तो आनंद वाटा. आमेन. जो आनंद असतो ना, तो ठेवायसाठी नसतो, वाटण्यासाठी असतो. तुम्ही नाताळाचा आनंद एकमेकाला वाटता, फराळात न वाटता. तुम्ही तो एन्जॉय, चला त्यांना आमच्या घरात सुंदर पकवान नाही, तुम्ही ते घ्या, तो आनंद नाही. कोणता आनंद आहे की प्रभू आम्हाला सांगते, तो तुम्ही एकमेकाला भेटल्यावरती होणारा आनंद. सगळ्यात मोठा आनंद कोण? एकमेकाला तुम्ही भेटता त्यावेळेस तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. चर्चमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाहिलं की तुमच्यामध्ये येशू आहे. दुसऱ्या भाषेत तुम्हाला, मरिया आणि योहानाची आई या दोघी एकमेकासमोर आल्या. इकडे योहान आहे आणि इकडे येशू आहे. आता हे दोघं पण एकमेकाला भेटायला समोर आले. भेटायला आल्याबरोबर आतमधल्या योहानानं उसळी मारली. का? तर त्यानं येशूला पाहिल्यावर आनंद झाला. तसं चर्च मध्ये आल्यावर एकमेकाला पाहिल्याबरोबर एकमेकाने उसळी मारली पाहिजे. तो आनंद आहे. हालेलुया. उसळी मारली पाहिजे. पित्त नाही खवळलं पाहिजे. कधी कधी पित्त खवळतं. नापसंत असणारे लोक, लक्षात ठेवा, जगामध्ये सगळे लोक देवानी पसंत करून ठेवले. हालेलुया. प्रॉब्लेम काय आमचा? देवानं जगावर, कोणावर हो? मग आता जगावर प्रीती केली तर आम्हाला पण जगावर प्रीती करावी लागणार आहे, सगळ्यांवरती. काना डोळा करून बघूच नका एकमेकाला. नजरेत कळतं ह्यांचं कुणाविषयी बिनसलंय. माझी नजर तर एवढी तेज आहे ना, इथून बसून कळतं लगेच मला. तुम्हाला काय वाटतं मी कीबोर्ड वाजवतो का? कैमरे की आंख है, हर जगह देखता हो और बरोबर चुनता हो. जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये येता, विचार करा, माझं ऑब्झर्वेशन एवढं आहे, त्याचं किती असेल? तो देव आहे, तो जाणतो. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकल्याबरोबर इथं एक आनंदाचा सोहळा असतो. का? कारण याच्यानंतर दुसरा क्षण आमच्या जीवनात असेल का आम्हाला माहित नाही. दुसरा क्षण जर पृथ्वी तलावरती नसू तर आम्ही देवाबरोबर असू. आणि देवाबरोबर असताना अशा प्रकारचं जीवन पृथ्वी तलावरती जगावं की माझ्या जगण्याचा आनंद लोकांना मिळला पाहिजे. असंच जगायचं हो. येशून आपला आनंद जगाला देऊन टाकला. नाईन नावाच्या गावामध्ये गेला,
मुलगा मेला म्हणून ती विधवा रडत चालली होती. पण येशू तिथं गेल्याबरोबर तो म्हटला 9 मध्ये आनंद नाही, मला आनंद दाखवायचा आहे. त्या तिरडीवरच्या मुलाला त्यांनी स्पर्श केला, मुलगा जिवंत झाला आणि त्या स्त्रीचा चेहरा आनंदून गेला. हालेलुया. काना गावातला द्राक्षरस संपला, सगळी परिस्थिती गंभीर येशूने ओळखली आणि तो तिथं गेला. ऐका, तिथं गेल्यावरती त्यानं त्या द्रांजणामध्ये पाणी भरलं आणि त्या पाण्याकडे पाहिल्याबरोबर येशूनं पाण्याकडे पाहिलं तर पाण्याचं रूपांतर सुंदर द्राक्षरसामध्ये झालं. अहो, तो येशू पाण्याकडे बघतो तर एवढं रूपांतर होतं, आता तो आतमध्ये हालेलुया. पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसलेला येशू पाण्यानं गुणधर्मच बदलून टाकला प्रतिबिंबानं. आता तो म्हणतो, एफ्राता, मी तुझ्यामध्ये आहे. पाण्यानं त्याला स्वीकारलं आणि पाणी आनंदून गेलं. हो, हालेलुया. पाण्याची चव बदलली. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता ना, असं स्वीकारा की तुम्हाला पाहिल्याबरोबर लोकांची टेस्टच बदलली पाहिजे, हालेलुया. चवच बदलली पाहिजे. आमेन. मला परवा कोणीतरी सांगितलं, एका गावात, मला माहित नाही, आठवत नाही आता, कुठंतरी मीटिंगला मी गेलतो आणि मीटिंगला गेल्यावरती एक रिक्षावाला मला घेण्यासाठी येत होता आणि तो मला भेटल्यावरती अट्टल दारू पिणारा होता आणि त्यांनी 3 दिवस वचन ऐकलं. वचन ऐकल्यावर त्याला असं वाटलं की नाही, हे व्यसन, याच्यावरती मला विजय मिळवायचा आहे. आणि अट्टल दारू पिणारा त्याने ते व्यसन सोडलं. त्याची बायको सांगते की त्याच्यानंतर त्यांनी महिनाभर अजिबात दारूला हात लावला नाही. तो पाहिल्यावरच मला कळत होतं की हा अगदी केसापासून नखापर्यंत दारू याच्यामध्ये भिनलेली. 1 महिनापर्यंत त्यांनी व्यसनाला हात लावला नाही. पण परत त्याच्या मित्राच्या संगतीमध्ये गेला आणि मित्रांच्या सोबत गेल्याबरोबर त्या मित्राने त्याला फोर्स केला. म्हटले, पाळक साहेब, तो परत प्यायला लागलेला आहे. मला एक गोष्ट कळाली, जेव्हा तुम्ही येशूच्या बरोबर चालता तर तुमचं रूपांतर होतं. ज्याच्या बरोबर तुम्ही चालता त्यांचा प्रभाव तुमच्यावरती पडतो. साहजिकच आहे, जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर किती मोठा प्रभाव तुमच्या जीवनावरती पडणार आहे. हालेलुया. आनंद वाटा. थोडक्या गोष्टीमध्ये एकमेकाला आनंदात सहभागी करून घ्या. तुमचं बोलणं लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणार कधी असता कामा नये. हालेलुया. बोलल्याबरोबर लोक आनंदित झाले पाहिजे. आशेचं चित्र निर्माण करा. जगण्यासाठी माणसाला आनंदाची गरज आहे आणि आनंदी बोल जे आहेत ना व्यक्तीमध्ये, हे तुम्हाला जगातनं कुठूनच येणार नाही. तुमच्या मुखात येशू, तुमच्या आतमध्ये येशू असल्यावर येशू सगळीकडे आनंद वाटत फिरतो. म्हणून नाताळचा खरा आनंद काय माहिती का? फळ देण्यामध्ये. फळ द्या. प्रतिकूल परिस्थितीमध्ये फळ द्या. निराश होऊ नका. ख्रिस्त जन्मोत्सवाचा खरा आनंद काय, तर तो कुठं सापडणार आहे? तो फलद्रूप या ठिकाणात सापडणार आहे. शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 5. बरं ठीक आहे, राहू द्या, अजून त्याच्यामध्ये बरंच आहे, परंतु आपण तिथं थांबूया. तो एफ्रात या शब्दाचा अर्थ फलद्रूप होणं. देवाचे प्रिय लोक हो, ख्रिस्ताचा जन्म फक्त त्या लोकांमध्ये होतो जे लोक फळ देतात. फळ द्या. आनंद वाटा एकमेकाला. प्रीतीनं मन भरून जाऊ द्या आणि मग जगाला आपोआप दिसेल ख्रिस्ताचा जन्म ना ताऱ्यात आहे, ख्रिस्ताचा जन्म ना रंगरंगोटीमध्ये आहे, तर ख्रिस्ताचा जन्म माझ्यामध्ये आहे. का तर माझं हृदय ख्रिस्ताला पसंत पडणार हृदय. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करू. आपल्या माना आपण लावूया. आपली मस्तक आपण सुकूया. पुन्हा एकदा आमची प्रार्थना देवाकडे ही असेल की प्रभू, आम्हाला बदल यासाठी की आम्ही तुला पसंत पडणारं जीवन जगावं. आज या दुपारच्या समयी पुन्हा एकदा प्रभूला समर्पित होऊया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. जग आनंद करत आहे, जगापेक्षा वेगळा आनंद आज प्रभू त्याच्या वचनात मला सांगत आहे. ज्ञानी लोकांनी टाकलेला प्रश्न हेरोदाला या प्रश्नानं अस्वस्थ करून टाकलं. त्याने अभ्यासक बोलवले आणि विचारलं, ख्रिस्ताचा जन्म कोठं व्हायचा आहे? परंतु देवाचे धन्यवाद माना की आम्हाला त्याचं रहस्य कळालं. ख्रिस्ताचा जन्म तर बेथलेम मध्ये होणार आहे, भाकरीच्या घरामध्ये. ख्रिस्ताचा जन्म याकोबात नसणार आहे. याकोब म्हणजे युक्तिबाज. आज युक्तीनं प्रभूच्या जवळ येऊया.
आले दिवस घालवू नका. ख्रिस्ताचा जन्म आमच्यामध्ये का झाला नाही याची तपासणी करूया. आज जर भीती आहे, दुःख आहे, निराशा आहे, याचं कारण एकच आहे, अजूनही ख्रिस्त माझ्यामध्ये जन्मला नाही. पाहत पाहत वर्ष अशीच निघून चाललेली आहेत. पुन्हा नव्या वर्षाकडे आम्ही जाणार आहोत. त्याच गोष्टी घेऊन जाऊ नका. 24 मध्ये अजून सगळं काही वेगळं, कठीण आणि त्रासदायक सुद्धा असेल. मग 23चा विचार करूया आणि प्रभूला म्हणू, प्रभूजी खरंच बऱ्याच गोष्टी हातातून निसटून गेलेल्या आहेत. आम्ही येतो तुझ्या जवळ आमच्या देवा. हे सर्वशक्तिमान देवा, अतिशय नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येत आहोत. आमचं समर्पण आम्ही तुला करतो प्रभूजी. ख्रिस्त जन्माची लगबग साऱ्या जगभर चालू आहे. त्यांनी खाण्यापिण्यामध्ये, कपड्या लत्तामध्ये, रंगरंगोटीमध्ये, डेकोरेशन मध्ये ख्रिस्त शोधला. परंतु आज तुझं वचन उलगडून तुझ्या पुत्राचा जन्म कुठं होणार तो आम्हाला समजावून सांगितलं. आभार मानतो प्रभूजी. आमच्या जीवनाचं परीक्षण आम्ही केलं. आम्ही कुठंतरी कमी पडलेलो आहोत, कुठं नाही, भरपूर आम्ही कमी पडलेलो आहोत. ज्या गोष्टीमध्ये आम्ही ख्रिस्त शोधला त्या गोष्टी तर तुझ्या वचनात कुठंच नाहीयेत. आम्ही आमचा आनंद पाहिला, पण देवाच्या पुत्राचा आनंद आम्ही कधीच पाहिला नाही, की तो कुठं जन्म घेणार आहे, कुठं इंटरेस्ट आहे त्याला जन्म घेण्यासाठी. पित्याला आपल्या पुत्राची पाठवणी कोणाकडे करायची त्यांना अगदी नियुक्त करून, प्लॅन करून जगामध्ये पाठवलं. तो याकोबातनच यावा. आज दुपारी माझी प्रार्थना असेल की आम्हाला याकोब बनव, आम्हाला बेथलेम भाकरीचं घर बनव. जीवन आमचं वचनाभोवती फिरणार असू दे. की वाईट वाटतं, आमच्यातल्या चुका दाखवतं, त्याच्यामुळे आम्ही दुखावले जातो, त्याच्यामुळे आमचं अंतःकरण तुटतं. पण आज प्रामाणिकपणे आम्ही तुझ्या समोर कबूल करतो प्रभूजी, तुझ्या वचनानं आमची कान उघडणी कर आणि आम्हाला तुझ्या वचनामध्येच ठेव. सकाळी उठल्या बसता, चालता, बोलता तुझ्या वचनामध्ये घडून जाणारे लोक असू दे प्रभूजी. सगळ्यात मोठं प्राधान्य आम्ही तुलाच देणार आहोत. आमच्या परिवारातले लोक आम्ही बदलण्यासाठी खटपट करणार आहोत. आमच्या घरातल्या लोकांना शुभवर्तमान समजावं यासाठी या वर्षात आम्ही प्रार्थना करणार आहोत. आमच्या परिवारातले लोक ख्रिस्ताकडे वळावेत. आमच्या परिवारातल्या लोकांना प्रभूची ओळख पटावी. आणि प्रभू, आम्ही आमचं जीवन लोकांना आनंद वाटणारं जीवन जगणार आहोत. माझ्या बोलण्यानं, माझ्या विचारानं, एकमेकाला भेटण्यानं कोणी दुःखी होऊ नये. खूप जगलो स्वतःसाठी, खूप जगलो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, पण आता प्रार्थना असेल, जगावं तर तुझ्यासाठी, तुझ्या वचनासाठी. सगळ्या गोष्टीची किंमत चुकवायला मी तयार आहोत माझ्या राजा. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही प्रार्थना करतो, ज्यांच्या कानावरती आज वचन जाईल अशा सगळ्यांच्या आत्मिक जीवनाची पुनर्बांधणी कर. त्यांना वाढव. खरा नाताळ काय त्यांना समजू दे. येशूचा जन्म कुठं होणार आहे त्यांना समजू दे. ताऱ्यामध्ये, डेकोरेशन मध्ये नाही, तर तो अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असणार आहे की जो नगण्य आहे, स्वतःला घटवणारा व्यक्ती आहे. म्हणून आज स्वतःला मी पहिल्यांदा घटवत आहे. माझ्यातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी काढून टाक. तुला पसंत पडणाऱ्याच गोष्टी राहू दे. प्रभूजी माफ कर, माफ कर. पुष्कळ चुका माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आहे. क्षमा कर. तुझा सेवक म्हणून इथं उभं राहण्या इतकी पण योग्यता माझ्यामध्ये नाही. आज हे मी देखील कबूल करत आहे. परंतु एक प्रार्थना करतो देवा, तू मला सोडून जाऊ नकोस. तुझी गरज आहे आम्हाला. आमच्या मध्ये तू राहावं ही आमची गरज आहे. तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आम्ही असंच पुढे गेलो तर लोक नाश पावतील, पण जर ते आमच्यातला ख्रिस्त पाहतील तर ते बदलून जातील. पाण्याचा द्राक्षरस होण्यासाठी तू पाण्याकडे बघितलं. माझी प्रार्थना आहे, आज आमच्या सगळ्यांकडे बघ, का तर जीवनच चवदार बनून जाईल. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जे लोक आज प्रश्न घेऊन टीव्ही समोर, युट्यूब समोर बसलेले असतील, पण आजचा हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद, ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद त्यांना मिळू दे.
लेकरं नाहीत त्यांच्यासाठी लेकरांचे आशीर्वाद पाठव, का तर येशूच्या आगमनानं आनंद निर्माण होतो. अशी सगळी गर्भाशय मी तुझ्या स्वाधीन करत आहे, त्यांना स्पर्श कर आणि साक्ष घडव. डॉक्टरकडे तपासलेलं जातील त्यास त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ दे, का तर तो ते करण्यासाठी समर्थ आहेस माझ्या देवा. ज्यांच्याकडे किडनीचे आजार आहेत पुन्हा त्यांच्या तपासण्या होऊ दे. जे मला युट्यूबला पाहताय, टीव्हीला पाहताय, अशांसाठी भविष्यवाण्या करतो प्रभूजी, त्यांच्या किडनीचे रिपोर्ट्स बदलून टाक. आणि ते बदलत आहेत, ते माझ्या डोळ्यानं मी पाहते, माझे आत्मिक नेत्र त्या गोष्टी पाहत आहेत. माझा विश्वास आहे येशू माझा मेलेला नाही, तो पित्याच्या उजवीकडे बसून सगळ्या गरजांची पूर्तता करत आहे. 2024 मध्ये जाण्याच्या अगोदर असंख्य साक्षी ऐकायला येऊ दे. गेलेल्या नोकऱ्या परत मिळू दे प्रभूजी, गेलेल्या त्यांच्या नोकऱ्या परत मिळू दे. आणि त्यांचे बँक त्यांची घरं घेऊन जाणार आहेत, पण आज ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद त्यांना वचन समजू दे आणि बँकेला बंद कर. त्यांचे असणारे सगळे ते अधिकारी त्यांची तोंड बंद कर प्रभूजी, जेणेकरून लोकांची घरं जाऊ दे नकोस, तर त्यांना त्यांची घरं मिळू दे. त्या सगळ्या गोष्टी घडू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन आमेन. तर देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन आमेन. ज्यांना प्रार्थना प्रभूला पुन्हा धन्यवाद देतो. अद्भुत रीतीनं देव पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. विशेष जे मंदिरासाठी लोक बांधकामाला हातभार लावत आहे, एवढे आशीर्वाद प्रभूने त्यांना दिलेत. म्हणजे त्या लोकांना देताना वाटत पण नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना आशीर्वाद मिळतील. त्याच लोकांमध्ये जातो आणि ते सांगतात, जेव्हा आम्ही तुमच्या मंदिरासाठी ज्या रकमा दिल्या, परंतु कुठून कसं आलं आम्हाला काही माहित नाही, पण देवानं आम्हाला पुरवलं. जी साक्ष सांगितली पंचावच्या सिस्टरांची, त्या मीटिंगला गेल्यावर 50,000चा चेक त्यांनी माझ्या हातामध्ये आणून दिला. ते म्हटले तुमच्या मंदिराचं बांधकाम चाललंय, राहू द्या. मला माहित नव्हतं ते पेन्शनर आहे, पण मुलं काहीतरी मला वाटते परदेशामध्ये शिकतात. आणि तो चेक मी घेऊन आलो, बँकेत भरला आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस बँकेमध्ये पेन्शन काढण्यासाठी गेले तर अचानक 2 लाख रुपये खात्यावरती जमा झाले. ते म्हटले घ्यावे की नाही घ्यावे, म्हणून मी बरेच दिवस, कारण ते बँकवाले पण देतात पण आणि काढून पण घेतात. आणि मग जे आमच्या याचं कटिंग 12 वर्ष आली तेव्हा 2,000 पेन्शन होती आणि मग तिच्या अंगावर 1,20,000 निघाले. 12 वर्ष तिच्याकडनं हजार रुपये फेडून घेतले, सोडत नाहीत बँकवाले. म्हणून त्यांनी म्हटले हातच लावायचा. परंतु नंतर बँकेत जाऊन चौकशी केलं तर ते म्हटले नाही, तुम्हाला सरकारनंच दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गुंतवल्यावर सरकारला सुद्धा देव देणं भाग पाडतो. ही डेड इन्व्हेस्टमेंट नाही बरं का. आणि इथं गुंतवणूक करताना किंतु परंतु असला भागच नसतो. आणि किंतु परंतु वाल्याने त्याच्यात चुकून पण घालू नये. उगं पोट दुखायचं. खा प्या मजा करा, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांनी देवाच्या राज्यामध्ये पेरणी केली तर तो देव अधिक पटीनं परत करणारा देव आहे. असं शास्त्रात लिहिले बरं का, माझं मनचं नाही मी सांगत. 5 भाकरी दिल्या 12 टोपल्या मिळाल्या. 1 भाकर दिली तर 3.5 वर्षाचा पुरवठा त्यांना दिला. म्हणजे देव देताना आकाश कपाट उघडून देतो बरं का. आकाश कपाट देवाचे नाही, तो व्यक्ती ज्याच्या, जो सरदार होता, ज्याच्या खांद्यावरती राजा टेकतो, तो आकाश कपाट उघडले तरी एवढी स्वस्ताई होणार शक्यच नाही. परंतु देवानं ज्यास आकाश कपाट उघडलं तर हा व्यक्ती त्यांच्या पायाखाली सापडून मेला, पण त्याला त्याच्यातला भाग मिळाला. म्हणजे देव ज्यास आकाश कपाट उघडतो ना, तर त्यावेळेस तुमच्या घरात ठेवण्यासाठी जागा नसेल. आणि मी तुम्हाला सांगतो 2024 हे गुंतवल्याचं रिफंडचं वर्ष आहे. ज्यांनी गुंतवलं अधिक पटीनं त्याची परतफेड नक्कीच होणार आहे. आणि मी तुम्हाला ज्या देवाची सेवा करतो त्याच्या समोर तुम्हाला निक्षून सांगतो की हे तुमचं तुम्हाला अधिक पटीनं, म्हणजे त्याचं काउंटिंगच नाही, काउंटिंग तुम्ही करू शकत नाही, इतकं प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. पुष्कळ
सभा या दिवसामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहेत, अजून पुढे चालू असणार आहेत. नंदुरबारला 2 सभा एप्रिलमध्ये असणार आहेत, नागपूरला सभा असणार आहे, मुंबईला सभा असणार आहे, त्यानंतर नगरमध्ये आणि नगरच्या पुढे अशा प्रचंड प्रमाणात सभा चालू आहे. आणि तेवढी धावपळ करावी लागणार आहे. आणि ती धावपळ करत असताना जेवढ्या तुम्ही प्रार्थना कराल तेवढं मोठं पीक तुम्ही पाहणार आहात. अशी एकही सभा झाली नाही की ज्या सभेमध्ये आम्ही गेलो आणि लोकांचं परिवर्तन झालं नाही. मनमाडच्या सभेमध्ये त्या ठिकाणचे ते पास्टर म्हटले, तुम्ही येता मीटिंग करून जाता, परंतु त्याच्यानंतरचं संजीवन कित्येक महिने टिकलेलं असतं. त्यामुळे तुम्ही येणं आणि लोकांना चार्जअप करणं फार गरजेचं असतं. आता त्या लोकांना मी जातो, 3 दिवस मीटिंग करतो आणि त्यांचं संजीवन कित्येक महिने राहतं. अहो, तुमच्याकडे तर मी 12 महिने पडलेलो आहे. तुमचं संजीवन कसं असलं पाहिजे? 12 महिने तुम्ही देवाचं वचन ऐकता आणि तुम्ही जे काम करता, लक्षात ठेवा, संजीवित झालेल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो स्वस्थ बसत नाही. जीवन असलेला माणूस बघा, एखाद्या माणसामध्ये जीवन येऊन कुठं कोपऱ्यात बसला तर त्याला आळशी म्हणतात नाही का? काम धंदाच करत नाही, उठतो, खातो, पितो, परत झोपतो, परत उठतो, खातो, पितो आणि परत झोपतो. काय किंमत असते का त्या माणसाला? अजिबात नाही. तर काय जीवन आहे याचं? तसं तुम्ही जिवंत आहात तर तुमची मोमेंट असली पाहिजे, हालचाल असली पाहिजे. हालचाल कशासाठी माहिती का? आत्मे जिंकण्यासाठी. प्रभू आल्यावर जितके आत्मे तुम्ही जिंकाल त्याचं प्रतिफळ असणार आहे. आणि आम्ही सगळेजण या दिवसामध्ये नाताळाच्या याच्यामध्ये त्या सणामध्ये इतके अडकून पडले. पडा, मी तर म्हणतो बिंदास पडा. मी तुम्हाला म्हणेन चांगले कपडे घ्या, माझ्यापेक्षा भारी घ्या, घ्या एकमेकाला सुंदर दिसण्यासाठी. वर्षात एकदा तर करू. असं तुम्ही 12 महिने करता, तुमचं काय नाही. तुमचा नाताळ जर बघितलं तर 12 महिने चालूच असतो. माझा पण चालू असतो, मी पण कुठं कमी नाही. प्रभूने आशीर्वाद दिले तर एन्जॉय करा. 25 तारखेला झाला का, 20 तारखेला झाला का, डिसेंबरमध्ये झाला का, जानेवारीमध्ये झाला, ते जाऊ द्या, त्याच्या वादात आपल्याला पडायचं नाही. झाला हे महत्वाचं आहे. परंतु येशू या जगामध्ये आला तर ख्रिस्ताचा जन्म होणार कुठं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. येशूचा जन्म झाला, परंतु येशूच्या जन्माच्या वेळेस लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न होता की येशूचा जन्म होणार कुठे? आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्हाला नेमकं कळणार आहे की तो माझ्यामध्ये जन्मला का नाही. आम्ही म्हणतो नाही, त्याला नाही जन्म घेण्यासाठी जागा मिळाली. लोक नाताळच्या संदेशाला पण रडतात नाही का, कुठं जागा मिळाली नाही, कुठं जागा मिळाली नाही, सगळ्यांनी दारं बंद केली, सगळ्यांनी दारं बंद केली, मग आम्ही शेवट चढायला, माझ्या हृदयात जन्म घे. पहा, मी द्वाराशी बाहेर द्वार ठोकीते, जो कोणी माझी वाणी ऐकेल त्याला आणि मला आतमध्ये गेल मी त्याच्यामध्ये येईल. आणि आम्ही एवढं उत्सुक असतो की आता ख्रिस्त माझ्यामध्ये यायला पाहिजे. परंतु येशूचा जन्म कुठं होणार आहे हे समजल्याशिवाय तो ख्रिस्त ना तुमच्या परिवारामध्ये, ना तुमच्या अंतःकरणामध्ये, ना तुमच्या जीवनामध्ये तो जन्म घेणार आहे. जन्म घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही भविष्यवाण्या करून ठेवलेल्या आहे, कुठं जन्म घेणार आहे. परंतु आत्मिक जागरूकता आमच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. म्हणून नाताळ 2 पद्धतीने आहे. तो तुम्ही सण साजरा करा, पण सात्विकपणा आणि खरेपणा. सात्विकता म्हणजे पवित्र शास्त्राला अनुलक्षून असणारं जीवन. जसं इयोबाचं जीवन, इयोबा संबंधाने म्हटलं तो सात्विक आहे, नीतिमान आहे. म्हणजे देवाचं वचन त्याच्यामध्ये भरपूर आहे. त्यानं या परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये होत असलेली वाताहत, त्याच्या घराची होत असलेली वाताहत पाहत असताना त्यानं देवाला दोष दिला नाही. असं का? मुलं मेल्यावर त्याने देवाला प्रश्न केला नाही, माझी मुलं का मारली. मला परवा एक आणि ती रडताना मला वाईट पण वाटलं. माझे पती खूप धार्मिक होता, चांगला व्यक्ती होता, देवाला भिवून वागणारा व्यक्ती होता, आणि त्यांना अटॅक आला, ते गेले प्रभूच्या घरी. मी त्या दिवसापासून रडत आहे. माझा देवावरती राग आहे. म्हटलं का राग आहे? काय देव त्यांचं मरण टाळू शकला नसता का? त्यांनी त्यांचं मरण टाळायला पाहिजे होतं. धार्मिक मनुष्य असताना त्याला मरण का आलं? ते दुःखामध्ये आहे.
सात्विक जीवन हे देवाला प्रश्न करणारं जीवन कधी नसतं. जे प्रभूनं केलं ना त्याच्याकडे पाहत असताना देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव, याला सात्विकपणा म्हटलेलं आहे. मी त्यांना ते सांगितलं. म्हणलं असं समजू नका ती तुमचे मिस्टर गेले, प्रभूच्या जवळ गेले, त्यांच्या मरणानं तुमच्या समोर प्रश्न आहे. बरं तुम्ही बोलता बोलता म्हटलं की माझे मिस्टर धार्मिक होते. अहो ते धार्मिक होते तर प्रभूच्या जवळ आहेत, देवाने आपल्या जवळ त्यांना बोलवलं. तुम्ही जिवंत आहात, त्यांनी त्यांची धाव संपवली, प्रभूच्या जवळ पोचले. आता तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला तिकडे जायचंय आणि त्यांनी शेवटपर्यंत विश्वास टिकवून ठेवला. तुम्ही का विश्वासामध्ये कमी पडता? मरण तर सगळ्यालाच आहे. तुम्हाला वाटलं की त्यांचं मरण टळलं जावं. येशूनं क्रुसावर असताना येशू पापी होता का? तो पण धार्मिकच होता ना. मग तो प्रार्थना काय करतो? होईल तर हा प्याला मजपासून, म्हणजे मरण टळू दे. मग त्याला मरावं लागलं का नाही? तो मेला नाही का? तो मेला. तो मेला म्हणजे जगातला प्रत्येक नीतिमान व्यक्ती मरणारच आहे, प्रभूच्या इच्छेनं मरणार. म्हणून दुःख नाही करायचं, तिथं जाताना आपली तयारी करत असायची. याला सात्विक जीवन म्हटलेलं आहे. धार्मिक जीवन म्हणजे नुसतं बायबल घेतलं, प्रार्थना केली, दर रविवारी चर्चला गेलो आणि बसलो, ते धार्मिक जीवन नाही. ती तुम्हाला लागलेली सवय आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, शाळेत जाणारा प्रत्येक मुलगा 95% पास होत नाही, पण दर रोज शाळेमध्ये जातो. मग त्याला का 95% मिळत नाही? कारण त्याच्यात सत्व नाही. कसं आहे, धार्मिक व्यक्ती दर रविवारी चर्चला जातो, पण सगळेच पास होणार नाहीत, सगळेच मेरिटमध्ये येणार नाही, सगळेच टिकणार नाहीत. म्हणून येशू म्हटलं नाही का, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून, पडू नये म्हणजे फेल होऊ नये. परीक्षेत पडू नये म्हणजे परीक्षा होईल, त्याच्यामध्ये तुम्ही फेल होऊ नये म्हणून प्रार्थना करा. परीक्षा होणार आणि ही परीक्षा होत असताना सात्विक जीवन कधी सोडू नका, नीतीचं जीवन कधी सोडू नका. आणि परीक्षा होऊ नये म्हणून पण प्रार्थना करू नका, तो बालिशपणा आहे. अभ्यास नाही केल्यावर, ते आता तिथे आठवलं, अभ्यास नाही केल्यावर आम्हाला वाटायचं मंत्री मारावून परीक्षा टाळावी. शाळेमध्ये असताना वाटायचं अभ्यास वर्ष. बरं आता मला सांगा, मंत्री मरून तुमची परीक्षा पुढे गेली तर एक दिवसात काय बोर्ड तू गाजवणार आहे का? काहीच घडणार नाही. उगाच त्याला का मारता? म्हणजे तुम्हाला वर्षभर तयारी करावी लागते, मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की मी परीक्षेमध्ये पास होणार आहे. लक्षात घ्या, दरवर्षी आम्ही एक्झरसाइज केली पाहिजे किंवा सराव केला पाहिजे. कशाचा? परीक्षेचा सराव. म्हणून पहा, बोर्डानं पण केलं सराव परीक्षा. बोर्ड मुख्य परीक्षा एकदम घेत नाही, मग काय घेतं आधी? आणि सराव परीक्षेत लायकी कळते. सराव परीक्षेमध्ये कळतं किती लायकी याची. आणि सराव परीक्षा होईपर्यंत त्याला विचार नका, 90% कुठं नाही गेले. आणि सराव परीक्षेत सर बोलून घेतात, गणित कच्चं आहे, हिंदी कच्चं आहे, अंक कच्चं आहे. का तर सराव परीक्षेत लायकी कळते. या पृथ्वी तलावर आमची सराव परीक्षा आहे. मुख्य परीक्षा हार्मोगिदनची लढाई आहे. मुख्य परीक्षा अँटी ख्राइस्ट आल्यावरती आहे, तिथं कोणीच टिकणार नाहीये. पण आता जी सराव परीक्षा, याच्यामध्ये पास होऊ ना. मुख्य परीक्षेमध्ये कोण टिकणार आहे? त्या काळामध्ये ना चर्च असणार आहे, ना मंडळ्या असणार आहे, ना उपासक असणार आहे, ना वादक असणार आहे, ना सांगणारे लोक असणार आहे, ना विश्वासणाऱ्यांची संगती असणार आहे, ना फेलोशिप असणार आहे. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस नसणार आहे. मग त्या परीक्षेत कसं टिकणार आहात? त्या दिवशी कसं तुम्ही टिकणार आहात? आत्ताच्या तुमच्या परीक्षा साध्या साध्या परीक्षा आहेत. मला त्या विषयाकडे जायचं नाही. मला येशूचा जन्म होणार कुठे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. कुठं होणार येशूचा जन्म? गणनाचं पुस्तक 24वा अध्याय आणि त्याचं 17 वचन आपण वाचणार आहोत. कुठं येशूचा जन्म होणार आहे? गणनाचं पुस्तक 24वा अध्याय त्याचं 17 वचन. मी त्याला पाहे, पण तो आता दिसत नाही. तो आता दिसत नाही. त्याला न्याहाळीन, त्याला न्याहाळी, पण तो जवळ नाही. तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल, एक तारा उदय पावेल. आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल, एक राजदंड निघेल. तो मवाबाचा कपाळ मोक्ष करील. पा कुठं येशूचा जन्म होणार आहे? 2 गोष्टी सांगितल्या गेलेल्या. सगळ्या जगाला प्रश्न येतो, मंडळ्यांना प्रश्न आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रश्न आहे की ख्रिस्ताचा जन्म नेमका कुठे होणार आहे. ऐका, येशूच्या जन्माचं वैशिष्ट्य, 2 गोष्टी येशूच्या जन्माच्या द्वारे जगाला
आणि प्रत्येक विश्वासदाराला मिळालेल्या 2 महत्वाच्या गोष्टी. एक, तो म्हटला भिवू नका, तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. पहिली गोष्ट तर भीती. जग आज भीतीमध्ये अडकून पडलेलं आहे. सगळ्याला भीती आहे. अगदी छोट्या मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत, वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती भीतीच्या सावटाखाली आहे. प्रत्येक जण. भीती नाही असं एक सुद्धा व्यक्ती या ठिकाणामध्ये नाही. मला सुद्धा भीती आहे. मला माझ्या जीवनाची भीती, तुम्हाला भीती, आणि ती भीती रोज तुमच्याकडे असणार. पण या भीतीला जर दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी याकोबातनं एक तारा उगवला पाहिजे. ख्रिस्ताचा जन्म झाल्याशिवाय भीती जाणारच नाही. कारण येशूच्या जन्माच्या वेळची सुवार्ता होती, भिवू नका. म्हणजे भीतीपासून सुटका व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी ख्रिस्ताचा जन्म व्हायला पाहिजे. आणि ख्रिस्ताचा जन्म होणार कुठं ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी म्हटलं नाही माझी भीती जायला पाहिजे, ख्रिस्तानं माझ्यामध्ये जन्म घ्यायला पाहिजे, पण कुठं पण नाही. ख्रिस्ताचा जन्म याकोबातून तारा उगवणार आहे. कुठं जन्म होणार आहे? याकोब. याकोब बनणं गरजेचं आहे. याकोबाशिवाय ख्रिस्त येऊ शकणार नाही. आणि याकोब या शब्दाचा अर्थ आहे युक्तिबाज. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला खरा ख्रिस्त तुमच्या परिवारात, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये त्यानं जन्म घ्यायला पाहिजे तर तुम्हाला युक्तिबाज बनलं पाहिजे. अहो, मी युक्त्याच करत नाही. आम्ही युक्त्या करण्याच्या ऐवजी म्हणतो आमच्यामध्ये भीती जाऊ दे. तशी भीती नाही जाणार आहे. तसा जन्म होणार नाही. याकोब बना, युक्तिबाज बना. कसल्या युक्त्या हो? याकोबानं युक्ती केली. त्याच्या भावाला भूक लागली होती आणि तो म्हटलं की मला भूक लागली. ज्येष्ठपण अगदी पोटामध्ये असताना पासून तो ज्येष्ठपण 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 त्याच्या डोक्यातच ते ज्येष्ठपण वाट त्यानं पाहिली. ऐका, ज्येष्ठपणाचा आशीर्वाद जो देवानं तुमच्यासाठी राखून ठेवला, गर्भाशयात असताना परमेश्वरानं याकोबा संबंधानं आधीच सांगून ठेवलं होतं. मोठा धाकट्याची सेवा करेल, परंतु सेवेसाठी त्याला वाट पाहावी लागली. मोठा आणि मोठेपण मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. मोठेपणा असाच कधी जगामध्ये तुम्हाला मिळू शकणार नाही. जग देतं ते मोठेपण टिकणारं नाही. प्रभू देतो ते मोठेपण टिकणारं मोठेपण आहे. येशू देवानं याकोबाला मोठेपण द्यायचं ठरवलं होतं. आता याकोबाला मोठेपण द्यायचं तर याकोबाला युक्ती करावी लागणार आहे. स्वतः उपाशी राहिला आणि त्याचं वरण त्याने त्याच्या भावाला दिलं. लक्षात घ्या, युक्त्या करून तुम्हाला आशीर्वाद मिळवावे लागणार आहे. तुम्ही जोपर्यंत युक्त्या करत नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा जन्म पाहू शकणार नाही. आज आम्हाला डोक्यामध्ये आणि ख्रिस्ताला मिळवण्यासाठी काही ना काहीतरी युक्त्या कराव्या लागणार आहे. जक्कय युक्ती करतो आणि झाडावरती चढतो. बाकीचे सगळे लोक असेच त्याच्या मागं, गाव निघालं हे पण निघाले. आता इकडं आम्ही पाहतो जक्कय ठेंगणाय बुटकाय, पण तो झाडावरती चढला. आणि एवढ्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करून येशू जक्कयाला म्हटलं त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. जन्म तुमच्या घरी व्हायला पाहिजे. सगळ्यांची दारं त्याने ठोकवली, एकानं पण दार उघडलं नाही. पण जक्कयानं दार उघडलं, कारण त्यानं युक्ती केली ख्रिस्ताला आपल्या घरी नेण्यासाठी. आजच्या सकाळी हाच प्रश्न तुमच्या घरात येशू ख्रिस्तानं येण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या युक्त्या आहेत? तुम्ही असंच जीवन जगत आहात, आले दिवस असंच खर्च करत आहात, पण ख्रिस्ताला मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहेत? कोणत्या योजना आहेत? किती वर्ष असंच घालवले तुम्ही युक्त्या केल्याशिवाय इतका मोठा राजा तुमच्या घरात कसा येणार आहे? एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी बोलवायचं ना तर त्याच्यासाठी तुम्हाला फार प्लॅन करावे लागतात. बाकीच्यांचं सोडावं. ज्यावेळेस कुठं मीटिंगला मी जातो ना त्या ठिकाणचे लोक किती जाऊन वशिला लावून ठेवतात की ते आमच्या घरी जेवायला येतात का पहा. आता पोट एक आहे आणि किती घरात जाणार आहे. आणि मग ते जाऊन सांगतात आम्ही ना त्यांना सांगितलं होतं की ते आमच्या घरी आले तर तुम्हाला आम्ही एवढं डोनेशन देऊ आणि आम्ही 20,000 डोनेशन देऊन तुम्हाला आमच्या घरी जेवायला बोलवलं. किती युक्ती केली, किती प्लॅनिंग केले. व्यक्तीला बोलवण्यासाठी एवढ्या योजना, तो तर राजांचा राजा आहे, त्याच्यासाठी किती प्लॅन केले पाहिजे. जर तुम्ही प्लॅन कराल तर येशूचा जन्म जिथं व्हायचा तिथं होणार आहे. इथं सांगितलं याकोबामध्ये त्याचा जन्म होणार आहे. आज सकाळी असे कोण याकोब आहेत की प्रभूसाठी रोज प्लॅन करत आहेत. येशू तू कोणाकडे नाही पण माझ्याकडे आला पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा ख्रिस्त तुमच्यामध्ये येईल ना, सगळ्यात उत्तम गोष्ट काय, तुमच्यामध्ये भीतीच राहणार नाही. प्लॅन करा.
योजना करा, युक्तिवाज लोक बना. जगासारखं जीवन जगू नका. तुमचं जीवन सगळ्यांपेक्षा वेगळं जीवन आणि ते एक ड्रामेबाज जीवन असलं पाहिजे. कसं जीवन असलं पाहिजे? याकोब जो आहे तो ड्रामेबाज आहे, नुसता ड्रामा करायचा. लक्षात ठेवा, देवाला नेहमी ड्रामेबाज लोक आवडतात. ड्रामे म्हणजे वरपांगी नाही बरं का. ड्रामा म्हणजे संघर्ष, काहीतरी वेगळं करत राहायचं. बाकीचे करतात त्याच्यासारखं नाही, सगळं वेगळं. देव अशा लोकांना शोधत आहे जन्म घेण्यासाठी. तुमचा परिवार एक ड्रामेबाज परिवार आहे का? कसला ड्रामा? ख्रिस्ताला मिळवण्याचा ड्रामा. काहीतरी करून त्याला मिळवायचं. ड्रामा म्हणजे तुमचं स्किट नाही, हा तुमचा ड्रामा नाहीये. तो ड्रामा लोक पाहतील, पण येशू तुमचा ड्रामा वेगळा पाहते. येशूनं ड्रामा पाहिला, बापाने याचा ड्रामा पाहिला. त्याच्या बापानं पाहिलं, अरे याला पण भूक लागली, एसावाला पण भूक लागली. आणि एसाव तो येतो आणि म्हणतो मला भूक लागली, मला जेवण. तो म्हटला देतो, पण मला तुझे ज्येष्ठपणाचा आशीर्वाद आहे. तो म्हटला हाच ड्रामेबाज आहे, याने मला ओळखलं. आशीर्वाद घ्यायचे तर त्याच्यासाठी देहाच्या गोष्टी बघणार नाही, आत्मिक गोष्टींकडे लक्ष लागले. आत्मिक गोष्टींकडे लक्ष लावा. आत्मिक लोक बना. आत्मिक लोकांचं लक्ष वरच्या गोष्टींकडे मिळवू नये. मला देवापासूनची आशीर्वाद मिळावे, मला प्रभूला आणि प्राप्त करून घ्यायचंय. जगाला मिळवण्याचा प्रयत्न करू नका. हे जग तुमच्या हाती कधी लागणार नाही. आणि ज्यांनी जगाला मिळवलं, बरं समजा जग तुमच्या हाती पण लागलं तर जग अग्नी आणि गंधकाच्या द्वारे नाश होणार आहे. मग नाशवंत गोष्ट कशाला? अविनाशी कोण आहे? येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि तो अविनाशी आहे. येशूला मिळवा. येशूला मिळवण्यासाठी युक्तिबाज तुम्हाला बनणं गरजेचं आहे. म्हणून युक्तिबाज लोकांनाच हेच लोक येशूला स्वीकारणार. तुमच्याकडे युक्ती असते. काय युक्ती करायची? चर्च तुमचं 9:30 आहे, तुम्ही प्लॅन करा 8:30 जाऊन बसतो. पहिला मीच आलो पाहिजे, पहिलं माझंच या मंदिरामध्ये असलं पाऊल पडलं पाहिजे. तुमची पावलं उशिरा मंदिरामध्ये पडली तर ख्रिस्त तुमच्या घरी कसा जन्माला येईल? येणारच नाही. होतो राजाला मिळवायचंय, राजाला मिळवायचं तर युक्त्या केल्या पाहिजेत. काय युक्ती आहे? पहिले साधे सुधे युक्त. तुम्हाला जास्त काही तुम्हाला काही लोक म्हणतात ना, नाही एक हिंट द्या ना. हिंट देतो तुम्हाला. नवीन वर्षात 2024 मध्ये मला माहिती आहे की हे लोक एवढ्या लांबून लांबून येतात, मला त्यांचं कौतुक करूशी वाटतं. लांबून येणारे लोक सकाळी 8ला इथं हजर आणि जवळून येणारे 11:30ला हजर. आणि कसे त्यांच्याकडे आशीर्वाद येणार आहे? कसा प्रभू त्यांच्या घरी जन्म घेणार आहे? कारण तुम्ही राजाला किंमत देत नाही. विचार करा, जर राजाला तुम्ही किंमत देत नाही, राजा तुम्हाला काय किंमत देणार आहे? साधी गोष्ट आहे. राजाला तुम्ही किंमत देत नाही, मग तुम्ही म्हणाल त्याला आम्हाला किंमत दे. अहो तो तर ईर्ष्यावान आहे. तो ज्यास ईर्ष्येला पेटतो ना, त्यास तुमचं तोंड सुद्धा बघणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जेव्हा ख्रिस्ताकडे तुम्ही पाहताना, ख्रिस्ताकडे पाहताना तुमच्यामध्ये तळमळ असली पाहिजे की त्याचं लक्ष माझ्याकडे जावं. ऐका, ज्या मंदिरामध्ये तुम्ही उभा आहात ना, हे मंदिर म्हणजे बिल्डिंग नाही, हे जिवंत देवाचं वास्तव्य असणारं ठिकाण आहे. तुमचं येणं, तुमचं जाणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, सगळ्या गोष्टीकडे तो बारकाईनं पाहत आहे. एकदा तुम्ही देवाच्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिथं तुमच्याकडे युक्ती असल्या पाहिजे. एवढे लोक उपासना करत आहेत, एवढे लोक वर्शिप करत आहेत, एवढे लोक देवाचं वचन ऐकत आहेत, या वचनातले आशीर्वाद मला मिळाले पाहिजे, या उपासनेतले आशीर्वाद मला मिळाले पाहिजेत. याच्यामध्ये माझं बसणं प्रभूनं आणि लक्ष वेधून घेतलं पाहिजे. आज शास्त्र सांगतं, वाळलेल्या हाताचा मनुष्य त्या मंदिरामध्ये होता, त्याने येशूचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि तो व्यक्ती तेव्हाच बरा झाला. कुबडी स्त्री मंदिरामध्ये आली, तिनं येशूचं लक्ष वेधून घेतलं. रक्तस्रावी स्त्री गर्दीमध्ये असताना तिनं लक्ष येशूचं वेधून घेतलं. तुम्ही देवाच्या भवनामध्ये, देवाच्या घरामध्ये येताना जर तुम्ही असंच आला, तुमच्याकडे प्लॅन्स नाही, तुमच्याकडे योजना नाही, तुमच्या कुळात, तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा जन्म कधीच होऊ शकणार नाही आणि तुमच्या जीवनातली भीती कधीच आणि नष्ट होणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये ख्रिस्त जन्म घेतो त्यास तुम्हाला भीती नसती. का? कारण तुमच्यामध्ये जगाचा राजा आहे आणि तो राजा सामर्थ्यशाली राजा आहे. तो इमॅन्युएल आहे आणि तो आमच्या बरोबर आहे. जर तो आमच्या बरोबर आहे तर आम्ही कोराच्या पुत्रासारखं म्हटलं पाहिजे, जास्त पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. का? कारण तो आमच्या बरोबर आहे. युक्त्या करा. 2024 मध्ये जाण्याच्या अगोदर प्लॅन करा.
तो सैतान तुम्हाला देवाच्या मंदिराकडं न जाण्यासाठी अनेक बहाणे सांगत असतो, पुष्कळ बहाणे. कारण त्याला माहितीये की तुम्ही देवापासूनचे आशीर्वाद मिळवू नये. तुमचं मनच ठीक नाही, आज असंच झालं, उद्या तसं नाही, वचनाला जाऊ ना. आणि काय वचन ऐकून तरी बदल करताय? समजा वचनाला तुम्ही आला तर वचनात तर मी हे सांगतो लवकर या, म्हणजे वचन ऐकून पण बदल होत नाही. मग वचनाला जायचं नाही, वर्शिप नीट नाही, करून तर दाखव तू. तुला वर्शिप येत नाही, वर्शिप नीट नाही. ते हे चांगले गातात का, हे काय करायचं तुम्हाला? कोण चांगलं गातं कोण वाईट गातं? जे गातात ते देवासाठी गातात आणि तुला सहभागी व्हायचंय त्याच्यामध्ये. प्लॅन तुम्हाला देवाच्या घरात जाण्यासाठी प्लॅन आहे. दावीद म्हणतो ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ तेव्हा मला मोठा आनंद. का? एवढा राजाला कसं काय आनंद झाला? युक्ती आहे त्याची. हालेलुया. शास्त्रात त्यांनी लिहून ठेवले, ही युक्ती आहे, प्लॅनिंग आहे दाविदाचं. माझे आशीर्वाद जाऊ नये. राजा असताना त्याला माहितीये एवढे राजे जगामध्ये आहेत, पण मी देवाच्या पसंतीचा राजा व्हायला पाहिजे. म्हणून नुसता मंदिर हे कानावरती शब्द पडल्याबरोबर त्यांनी युक्ती केली. काय युक्ती? ते चल म्हटल्याबरोबर आतमध्ये उकळ्या फुटायला लागल्या, आनंद. ही युक्ती आहे. रविवारी तुमचं मन इतकं प्रसन्न असलं पाहिजे ना देवाला भेटण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरती दुःख असूच नाही. आमेन म्हणाल का? रविवारी चर्च मध्ये आल्यावर तुमचा आनंद इतका दिसला पाहिजे की लोक म्हटले पाहिजे आज कुठं फेशियल करून आला. त्याच तुम्ही म्हटलं पाहिजे देवाच्या घरात गेल्यावरचं तेज आहे. हालेलुया. मोशे वरून खाली आल्यावर त्याच्यावरती तेज होतं. तुम्ही सुद्धा उपासनेमध्ये एवढ्या वर जा, खाली आल्यावर तुमचे चेहरे तेजस्वी. राजा असल्याचं ते चिन्ह आहे. हालेलुया. राजा असल्याचं चिन्ह आहे. उपासनेमध्ये स्वतःला झोकून द्या. आमेन. युक्ती करा, सगळ्यांपेक्षा वेगळं. हालेलुया. ते नुसते जागेवरती हलतात, तुम्ही मोकळेपणाने आला. हालेलुया. ते नुसते हलत आहे, त्यांचं बोट वर आहे, तुमचा अख्खा हात वर जाऊ द्या. हालेलुया. ते टाळ्या वाजवते, तुम्ही शिट्ट्या मारा. हालेलुया. इंडिगेट सिस्टरची आठवण येते नाही का? हे जरचे म्हणायचे आमचे कान फुटलेत, फुटू द्या, दुसरीकडे बसा. आपण मी मानतो आशीर्वाद असेच मिळत नसतात. ख्रिस्ताचा जन्म असा कुठं पण होणार नाही. जन्म होण्यासाठी वेधून घेणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. हालेलुया. ख्रिस्ताचं आकर्षण तुम्ही बनला पाहिजे की प्रभूनं माझ्याकडे लक्ष लागलं पाहिजे. जे बेस्ट ते प्रभूला देण्याचा प्रयत्न करा. आमेन. आणि जेव्हा तुम्ही बेस्ट प्रभूला, तो ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्म घेतोच. आल्यावर ख्रिस्ताच्या जन्माला फार सुंदर सुंदर गोष्टी पुढे पाहणार आहोत. एवढ्या सगळ्या गोष्टी पाहणं होतं का नाही, परंतु आम्ही पाहूया. त्या वाचा त्या वचनामध्ये. मी त्याला पाहीन, मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही. आता दिसत नाही. त्याला न्याहाळीन, न्याहाळी पण तो जवळ नाही. तो जवळ नाही. याकोबातून याकोबातून एक तारा उदय एक पावेल तारा. याकोब म्हणजे युक्तिबाज लोकांमधनं त्याचा जन्म होणार आहे. आणि इस्रायलातून इस्रायलातून एक राजदंड निघेल. एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा. हा, एक गोष्ट, पहिली गोष्ट, एक याकोब, आणि याकोबालाच दुसरं नाव इस्रायल आहे. तो तुला आता याकोब नाही इस्रायल म्हणतील. मग इस्रायल मध्ये आणि याकोबामध्ये फरक काय? पहिली गोष्ट, तो युक्तिबाज आहे. आता इस्रायल कधी बनला? तो इस्रायल झोंबी केल्यावर बनला. हालेलुया. इस्रायल झोंबी केल्यावर बनला. देवाला झोंबी करणारे लोक आवडतात. आमेन. झोंबी करणं म्हणजे माहिती कसं आहे? सोडायचंच नाही देवाला. तू दे, हालेलुया. जोपर्यंत तू देत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता त्या उस्मानाबादच्या ब्रदरनं साक्ष सांगितले. त्यांना सांगितलं होतं पाठीवरती गाठ आहे, आणि मग ते म्हटले आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा होता, परंतु मला प्रश्न पडला पाठीवरती गाठ आहे म्हणजे आता तो कॅन्सर असणार आहे. मग आता कशाला ट्रॅक्टर घ्यायचा आणि कशाला सगळी गुंतवणूक करायची, आज ना उद्या जायचं. त्यांची मानसिक तयारी झाली होती. परंतु जसं मंदिरात आले तसं त्यांचे विचार बदलले. अरे इथं एवढं सगळं घडतं, मग मला पण इथं सुटका मिळणार. ते म्हटले 4 आठवडे इकडे तुमच्या चर्चमध्ये आलो, 5व्या आठवड्याला बघतो तर गाठ गायब आहे. हालेलुया. झोंब्या करा हो. आमेन. येशूचा जन्म कुठं होतो? झोंबी करणाऱ्या लोकांमध्ये. ते आले, मग आलं आणि जातो आम्ही, मग आम्ही येतो. नाही हो, आमचे जोएल ब्रदर दुबईची ट्रिप संपली, त्याच्यावरून आल्यावर ते झोंबी करतात. एवढ्या लांब आता कोणतरी वसईवरून इकडे चर्चला येईल का? आता त्यांना तिथून यायचं म्हणजे 20,000 रुपये त्यांचा खर्च होतो. मग एवढ्या लांबून येण्याचं कारण काय? त्यांना माहिती झोंबी केल्याशिवाय आशीर्वाद मिळणारच नाही. हालेलुया. जेव्हा तुम्ही झोंबी कराल
लक्षात ठेवा, सगळ्यांपेक्षा वेगळा राजा तुमच्यामध्ये असणार. आमेन. झोंबी करा, सोडू नका त्याला. प्रभू असे लोक शोधतात की जे त्याच्याशी युद्ध करायला तयार आहे, त्याच्याशी लढायला तयार आहे. आणि देवाला लढणारे लोक आवडतात. तुम्ही कधी कुत्र्यांची पिलं बघता का? ते जे कुत्रा आहे ना, त्यांच्या पिलाला मारतं, ते झोंबी करायला शिकवतं. काय त्या पिलावर त्याचं प्रेम नसतंच नाही. वाघाला जर तुम्ही पाहिलं ना, तो वाघ सुद्धा आपल्या पिलाशी मस्ती करत असतो, त्याला चावतो, त्याला उचलून फेकतो. मग काय वाघाचं प्रेम नाही का? वाघ पिलाला झोंबी करण्यासाठी शिकवतो. आमच्या देवाला पण वाटतं माझी लेकरं माझ्याबरोबर झोंबी करणारे असावी. कारण सगळ्यात मोठा हा जो लुसिफर आहे, तो लुसिफर तुमच्याशी लढणार आहे. पण देव सगळे युद्धाचे डावपेच तुम्हाला शिकवतो. लुसिफरला तुम्ही कसं हरवणार आहात, त्याच्यावरती तुम्ही कसा विजय मिळवणार, ते डावपेच रोज तुम्हाला शिकवतो. म्हणून लक्ष ठेवा, प्रश्न आल्यावर ही गोष्ट समजायचं, देव तुमच्याशी युद्ध करत आहे. कारण त्या युद्धाची ट्रेनिंग तो तुम्हाला देतो. आणि लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये तुम्ही मरत नाही. या प्रश्नात तुम्ही बाहेर येता का? तुमच्यामध्ये राजा आहे. राजा कोणामध्ये? इस्रायलमध्ये. इस्रायल म्हणजे झोंबी करणारे लोक. देवाचे प्रिय लोक हो, 2024 मध्ये आज जात असताना तुम्हाला झोंबी करत करत जायचंय. असं जायचं नाही. 2024 मध्ये रडणाऱ्या लोकांचं काम नाही. रडणाऱ्या लोकांनी चर्चला येऊ नका. घरीच रडत बसा. ज्याला लढायचं त्याने मैदानात या. हालेलुया. ज्याला लढायचं त्यानं. 24 मध्ये एक सुद्धा आशीर्वाद देवाला म्हणायचं तू मला दिल्याशिवाय 24 जाऊच देणार नाही. हालेलुया. 24 ला थांबवा. जसं देवानं आकाशामध्ये सूर्याला थांबवलं, हालेलुया. अख्खा दिवस त्या सूर्याला सांगितलं जायचं नाही. इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्याने कॅल्क्युलेशन केलं, दिवसाचं एक दिवस मिसिंग आहे, सगळं कॅल्क्युलेशन केल्यावरती जे ब्लॅक होल केलं, ते म्हणतात एक दिवस मिसिंग आहे. त्याच बायबलच्या अभ्यासाकडे सांगितलं, हा मिसिंग झालेला दिवस, एक दिवस प्रभूनं सूर्य थांबवला, तो दिवस आहे. लक्षात घ्या, हे सायन्स सुद्धा आपल्या बायबलला आणि आपल्या बायबलवरती त्याला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं जातं. म्हणून झोंबी करणारे लोक बना. झोंबी करून आशीर्वाद मिळवा. जगाचे आशीर्वाद मिळवू नका. जगाचे आशीर्वाद येतात आणि निघून जातात. प्रभूचे आशीर्वाद टिकून राहतात. आमेन. त्या आशीर्वादासाठी झोंबी करा. रडत आयुष्य घालवू नका कोणत्या गोष्टीसाठी. आणि संघर्ष केल्याशिवाय ती गोष्ट तुमच्याकडे येणारच नाही. ख्रिस्ताचा जन्म झोंबी करणाऱ्या लोकांमध्ये होतो. इस्रायलमध्ये तो तारा असणार आहे. जर तुम्ही संघर्ष करत आहात, लढत आहात, तर तुमच्यामध्ये त्याचा जन्म आहे. म्हणून लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट त्याला म्हटलं की इस्रायलमध्ये मत्त्याचं शुभवर्तमान 2 अध्याय 14 वचन वाचूया. ही जी भविष्यवाणी जवळजवळ 4,500 वर्षापूर्वीची भविष्यवाणी गणनाच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये, ही 4,500 वर्षापूर्वीची भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधानं आता मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आणि त्याच्या 14 वचनामध्ये पण त्या ठिकाणामध्ये सांगितलंय. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे. हे जे प्रभूने संदेश त्यांच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आता प्रॉब्लेम काय माहिती का? येशूचा जन्म कुठं व्हायचा हे प्रभूनं आधीच सांगून ठेवलं होतं. ऐका, तो कुठं जन्मणार आहे? तो याकोबामधनं एक तारा निघणार आहे. आता येशूच्या जन्माच्या वेळेस ज्ञानी लोक हेरोदाच्या राजवाड्यामध्ये आले. ज्ञानी लोकांनी प्रश्न केला की या राजवाड्यामध्ये प्रभूचा जन्म झाला का? कोणतरी विद्वान, कोणतरी ज्ञानी, कोणतरी राजा जन्माला आला. कारण जो तारा मी पाहिला तो तारा सामान्य तारा नव्हता. हा तारा एका मोठ्या व्यक्तीच्या जन्मासंबंधीचा तारा आहे. ऐका, या ज्ञानी लोकांना पण ख्रिस्ताचा जन्म समजला नाही. त्यांना वाटलं हेरोदाच्या राजवाड्यामध्ये तो जन्मलेला असेल. आज बायबलचे अभ्यासक आहे, ज्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, जे वर्षानुवर्षाचे ख्रिस्ती लोक आहेत, पण त्यांना सुद्धा ख्रिस्ताचा जन्म कुठे माहित नाही. का? कारण ते ज्ञानानं शोधतात. परंतु ज्ञानानं नव्हे तर भविष्यवाणी आणि पवित्र शास्त्रातली वचनं याच्याद्वारे ख्रिस्ताचा जन्म तुम्हाला समजणार आहे. म्हणून हेरोदानं काय केलं माहिती का? त्यानं सगळे बायबलचे अभ्यासक जमा केले.
सगळ्या बायबलच्या अभ्यासकांना विचारलं, हे जे ज्ञानी लोक सांगतात त्या पद्धतीने असा कोणता राजा जन्माला येणार आहे? मग त्यांनी सगळ्या भविष्यवाण्या उलगडून पाहिल्या, शास्त्रातले ग्रंथ चाळले आणि त्यांना कळलं तो बेथलेहेम मध्ये जन्माला यायला पाहिजे, बेथलेहेम मध्ये त्याचा जन्म व्हायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, यहुदी लोक त्या राजाला ओळखू शकले नाहीत, राजा त्याला ओळखू शकले नाहीत. त्याचप्रमाणे या लोकांनी त्याचं राजपण सुद्धा स्वीकारलं नाही. यहुद्यांचा राजा म्हणून त्याच्या डोक्यावरती पाठी लावली, पण यहुदी लोक त्याच ख्रिस्ता संबंधानं म्हणतात याला सुळावरती द्या. त्यांनी गादीवरती त्याला बसवलं नाही, त्यांनी नाही त्याचं राजपद स्वीकारलं. राजा जन्माला येणार आहे, राजदंड निघेल म्हटलेलं आहे, या मबाबाचा कपाळ मोक्ष करेल असं म्हटलेलं आहे. यहुद्यांनी पण त्याला राजा म्हणून स्वीकारलं नाही. एवढंच नाही हो, एवढा मोठा राजाला जन्माला येत असताना एका सुद्धा घरानं त्याच्यासाठी द्वार उघडलं नाही. कोणी आपली जागा दिली तर कुत्र्यानं जागा दिली. ज्या सेजेवरती, ज्या गव्हाणीमध्ये ते कुत्र आणि जिथं बसत होतं ते कुत्र उठलं आणि त्या कुत्र्यानं त्याला जागा दिली, पण बाकीच्या लोकांनी त्याला जागा दिली नाही. ऐका, परंतु ज्ञानी लोकांसंबंधानं म्हटलं, या ज्ञानी लोकांनी येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारलं आणि राजा म्हणून स्वीकारल्यानंतर या ज्ञानी लोकांनी त्याला सोनं, ऊद आणि गंधरस दिलं. हेरोद त्याला राजा म्हणून स्वीकारत नाही. जो राजा म्हणून स्वीकारतो राजाला सोनच द्यावं लागतं. राजाला पितळ देऊन चालत नाही, त्याला सोनं द्यावं लागतं. म्हणून शबाची राणी सुद्धा ज्या शलमोनाला भेटायला आलती ना, त्या शलमोनानं त्याच्याकडचं जास्तीचं सोनं तिला दिलं. त्याला माहिती खरं राजाला भेटल्यावर सोन्यामध्ये त्याची तुलना करतो, सोन्यामध्ये तुलना करतो. आणि अजून बघा, श्रीमंत लोक सोन्यामध्ये तुला करून एकमेकाला ते वाटतात, सोन्यामध्ये तुला करतात. हा राजा तर एवढा श्रीमंत होता, या यहुदी लोकांनी त्याला ओळखलं नाही, पण ज्ञानाने त्याला ओळखलं. ज्ञानी बना, राजाला तुमचं सोनं द्या. राजा सोनं कोणतं मागणार आहे तुमच्याकडं? तो तुमचा विश्वास, ते तुमची परीक्षा आहे. सोनं म्हणजे तुमची परीक्षा, सोनं म्हणजे तुमचा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेता ना, तर तुम्हाला त्या विश्वास दाखवावा लागणार. कुठे आहे तुमचा विश्वास? तुमची परीक्षा होत असताना तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. विश्वास आणि परीक्षा दोन्ही एकत्र आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये विश्वास टिकवून ठेवता आला म्हणजे तुमच्यामध्ये राजा आहे. परीक्षा झाल्यावर तुमच्यामध्ये भीती निर्माण होती, परीक्षा आल्यावर तुमचं मन खचून जातं, परीक्षा आल्यावर तुम्ही दुःखी बनता, परीक्षा आल्यावर तुम्ही कुरकुर करता, परीक्षा आल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगलं काहीच करावंसं वाटत नाही, का तर तुमची परीक्षा आहे. परंतु लक्षात ठेवा, भट्टीतनं सोडवायला देव समर्थ आहे, हा तुमचा विश्वास आहे. भट्टी असणार आहे, परीक्षा असणार आहे, या परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी तो विश्वास तुम्ही त्याला दाखवा. म्हणून त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो त्यांनी त्याला ओळखलं नाही. त्याचा जन्म कुठं व्हायचा आहे हे कधी हेरोदाला पण कळालं नाही. पण गणनाच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणात वाचूया. मी त्याला पाहीन, मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही, तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळील, पण तो जवळ नाही, तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल. म्हणजे ही भविष्यवाणी होती. कोणती भविष्यवाणी? मी त्याला पाहिल पण तो आता दिसत नाही. ऐका, आजही लोकांना हाच प्रश्न आहे. ते पाहण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना दिसत नाही. येशूचा जन्म पाहण्याचा प्रयत्न करत आहे. मग येशूचा जन्म पाहण्याचा प्रयत्न करताना 25 तारखेला घरावरती तारा याच्यातनं पाहतात, नाताळाचं फराळ याच्यातनं पाहतात, घराची रंगरंगोटी याच्याकडनं ते पाहतात, 25 तारखेचं चर्च याच्याकडनं ते पाहतात. इथून कुठून तरी पाहिलं पाहिजे की येशू दिसला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन 25 तारखेची सांगता कधी होती सांगा बरं? 2 तारखेच्या बागेमध्ये. कुठं होती? बागेमध्ये. म्हणजे सुरुवात झाली जवळजवळ 15 पासून, आणि 15 पासूनची लगबग एकच, नाताळ आला. आता नाताळ म्हणल्यानंतर आता परवा आपण पण गेलो नाही का, ख्रिसमस फेस्टिवल. मला तुम्ही सांगा, तिथं सगळ्या ख्रिसमस फेस्टिवल मध्ये तुम्हाला कुठं ख्रिस्त दिसला? सगळे तर स्टॉलवर खात होते. एकच तरी लक्ष होतं का त्या कार्यक्रमात? म्हणजे ख्रिसमस मधला ख्रिस्त गेला निघून.
अडकले कशामध्ये लोक? नाचणारे नाचत होते, प्रिचिंग करणारा शेवटी त्यांना सांगायला होतं तुम्ही स्टॉल बंद करा, तुम्ही स्टॉल. कारण सगळ्यांचं लक्ष कुठं होतं? मग सांगा मला याच्यात ख्रिस्त कुठे? शोधताय तर ना, कशात शोधाव, कशात शोधाव. पण बायबलमध्ये त्याला कुठं शोधायचं ते सांगितलेले, कुठं सापडणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीचा आनंद तुम्हाला आहे. नवीन कपड्याचा आनंद मलाच असणार आहे. खाण्याचा आनंद मलाच असणार. मी खाणार, मी नवीन कपडे घालणार. घराचा आनंद मला असणार आहे, फराळाचा आनंद मला असणार आहे, बागेत जाण्याचा आनंद मला असणार आहे, तारा लावण्याचा आनंद मला असणार आहे, कॅरलचा आनंद. आता कॅरलचा पण तो सगळा आनंद आपलाच आहे. का येशू येणार तुमच्यावर डान्स करायला? का त्याला तुम्ही पाळण्यात ठेवणार आहे? पाळणा म्हणणार नाही का? तिसऱ्या दिवशी अमुक झालं, चौथ्या दिवशी तमुक झालं, नाही का? ते पाळणा तसं काही तुम्ही काहीच नाही. सगळं तुमचं एकदम कॅज्युअल, एक ठरलेला टप्पा आहे, तो टप्पा पूर्ण करणार आहे. आता तर यावर्षीचा नाताळ आपला जरा सुनाच असणार, कारण सगळे वाशेत मध्ये, नाही का? किती भारी लाइटिंग असायची. मग कसं नाताळ 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 नाताळ, एक वातावरण निर्मिती असते. परंतु हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देणार आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये कुठं आम्ही त्याला शोधावं? हेरोदानं त्याला शोधलं, त्याला मारण्यासाठी. परंतु शास्त्र आम्हाला शोधण्यासाठी भाग पाडतं. आणि ते भाग पाडत असताना कुठं त्याचा जन्म होणार आहे? मिखाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये आम्ही जाणार आहोत. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 2रं वचन. हे बेथलेम एफ्राता, यहुदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. तुझी गणना अल्प आहे. तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. पा इथं म्हटलं तो अनादी काळापासून जन्माला यायचा आहे. पण उगम कधी आहे? म्हणजे येशू ख्रिस्त 2023 वर्षापूर्वी नव्हता आला. तो अस्तित्वात अनादी काळ, म्हणजे ज्या काळाची तुम्हाला माहिती नाही असला कालखंड. ज्या काळाविषयी ना सायन्सला माहितीये, ज्या काळाविषयी ना जगाला माहितीये, अशा काळापासून त्याचा उगम आहे. म्हणजे येशू जगामध्ये येण्याच्या अगोदर तो स्वर्गामध्ये होता. हे सगळं आपण ऐकलेले. पण तो म्हणतो की त्याचा उगम कुठं होणार आहे? कुठं होणार आहे? वाचावं रचन. बेथलेम एफ्राता. पहिली गोष्ट बेथलहेम आणि दुसरी गोष्ट एफ्रात. पहिली गोष्ट बेथलेम, म्हणजे ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार आहे? त्यानं हेरोदानं शास्त्राभ्यासकांना बोललो, त्यांना म्हटलं तुम्ही पुस्तक उघडा, येशूचा जन्म कुठं होणार? ते म्हटले बेथलेम मध्ये. मग त्यांना कळलं बेथलेम मध्ये ख्रिस्त जन्मला. आम्ही पण गाण्यामध्ये म्हणतो की ख्रिस्ताचा जन्म बेथलेम मध्ये झाला. पण बेथलेम म्हणजे काय? भाकरीचं घर. बेथलेम म्हणजे भाकरीचं घर. आणि भाकर म्हणजे देवाचं वचन आहे. मग आता ख्रिस्ताचा जन्म म्हणजे ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म आहे. तुम्हाला जर देवाच्या वचनाचं महत्व नसेल, ख्रिस्ताचा जन्म कसा होणार आहे? पुष्कळ लोकांना देवाचं वचन आवडत नाही. त्या लोकांना असं वाटतं की देवाचं वचन थोडक्याच प्रमाणामध्ये कानावरती पडलं जावं, एवढं कशाला वचन सांगायचं असतं. मला कोणीतरी म्हटलं, नाही मीटिंगला त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हटलं की या ख्रिसमस फेस्टिवलच्या मीटिंगसाठी तुम्ही या. आणि मला म्हटले 15 मिनिटं बोल. म्हटलं 15 मिनिटात तोंडच दाखवून होईल. म्हटलं ते काय संजीवनाची सभा आहे का? म्हणजे लोकांना या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कोणता? नाचायचं, गायचं, बागडायचं, खायचं, प्यायचं. आणि मग आला नाताळ सुखाचा जाऊ, नाताळ सुखाचा जाऊ, नाताळ सुखाचा जाऊ ना झाला गेले. पण शास्त्र काय सांगतं? बेथलेम म्हणजे भाकरीचं घर, जिथं भाकर मोडली जाते, जिथं देवाचं वचन असतं तिथं ख्रिस्ताचा जन्म आहे. देवाचं वचन जर त्याला तुम्ही दुय्यम स्थान, सेकंडरी ठेवत असाल, त्याचा प्राधान्यक्रम दुसरा असेल, बाकीच्या गोष्टीला तुम्ही सगळ्याला प्रथम स्थान द्याल, पण देवाच्या वचनाला दुय्यम स्थान द्याल, मग ख्रिस्ताचा जन्म होणारच नाही. देवाच्या वचनाचं महत्व समजलं पाहिजे. ते वचन मला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. ते वचन माझं जीवन रिपेअर करण्याचं काम करणार आहे. वचन माझ्यातले दोष, माझ्यातल्या उणिवा, माझ्यातल्या कमतरता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्त जगामध्ये आला तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी. नीट आहे का?
तारण देण्याचं काम त्यानं पूर्ण करून स्वर्गामध्ये गेला. पण आता तो जाताना काय म्हटला माहिती का? योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचनं, म्हणजे माझ्यामध्ये जर ख्रिस्त आहे तर माझ्यामध्ये वचन असलं पाहिजे. जर ख्रिस्ताचा जन्म तुमच्यामध्ये झाला तर त्याचं वचन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. देवाचं वचन, वचनच नाही तर जित कसं काय ख्रिस्त त्याच्यामध्ये असेल? मग देवाच्या वचनामध्ये पश्चाताप सांगितला, तुम्ही पश्चाताप करता. देवाच्या वचनामध्ये बाप्तिस्मा सांगितला, तुम्ही बाप्तिस्मा घेता. पण तुम्ही ख्रिसमस साजरा करता, तुमचा बाप्तिस्माच नाही, तुमचं तारणच नाही, अजूनही तुमच्याकडे देवाचं वचन नाही.